नमस्ते. जय श्रीराम. आजचा आपला जय विषय जो श्री आहे. जय श्रीराम सर. जय श्रीराम. आपला आजचा विषय जो आहे तो विषय सर्वतोभद्र चक्राच्या विषयी आहे. आता तुम्हाला सर्वतोभद्र चक्र काही लोकांना माहिती आहे, काही लोक शिकलेले आहेत, काही लोकांनी त्याच्याबद्दल काही गोष्टी अभ्यासलेल्या असतील, काही वेळेला तुम्ही काही व्याख्यानं अटेंड केली असतील त्याच्याबद्दलची किंवा काय. आणि नेमका हा सर्वतोभद्र चक्र हा प्रवास नेमका काय आहे आणि त्याची नेमकी महती काय आहे, कशा करता हा वापरला जातो, हा एका लेक्चरमध्ये किंवा 4 लेक्चरमध्ये किंवा 10 लेक्चरमध्ये 15 लेक्चरमध्ये होणारा कोर्स आहे का, किंवा त्याच्यामध्ये साधारणपणे जरी आपण तिथे 20 जरी त्याची व्याख्यानं घेतली तरी पण त्या 20 व्याख्यानांमध्ये सुद्धा हा कोर्स होणार आहे का. पहिल्यांदा हा एक मोठा वादाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये कधीही हा कोर्स शिकवला जाऊ शकत नाही. आता मागच्या वेळेला जेव्हा माझी एक बॅच झाली सर्वतोभद्र चक्रची, त्यावेळेला तिथे साधारणपणे 50 लेक्चर्सचा जो पूर्ण कोर्स आहे तो 50 लेक्चर्सचा घेतला आणि त्याच्यामध्ये लोकांना त्याच्याबद्दलचं जे काही मार्गदर्शन आहे ते केलेलं आहे. आता याच्या पुढे सुद्धा भविष्यामध्ये पुन्हा एकदा सर्वतोभद्र चक्र जे आहे ते घेण्याची मनशा आहे आणि त्याच्यानुसार मी आता पुढे जाहिरात करीन, त्यावेळेला तुम्हा सगळ्यांना इन्व्हाइट करीन. आता तुम्ही मला वाटतं जेवढे लोक आलेला आहात, एक तर तुम्ही ज्या ग्रुपमध्ये मी जाहिराती पाठवलेल्या आहेत तिथून तुम्ही आलेला आहात, किंवा त्यानंतर तुम्हाला कोणी लिंक फॉरवर्ड केली असेल तर, ज्यांना तिथे ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल एखाद्या आणि त्यांना रेग्युलर जे काही इन्फॉर्मेशन किंवा व्हिडिओ किंवा काही ज्या हव्या असतील तर त्याच्यासाठी त्यांनी मला वैयक्तिकरित्या कॉल करावा. म्हणजे पुढच्या होणाऱ्या क्लासेस बद्दलची तुम्हाला जी काही माहिती आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मला पाठवता येतील, सांगता येतील, किंवा एखादा व्हिडिओ जो आहे किंवा एखादं व्याख्यान जे आहे तर ते तुम्हाला पाठवता येईल, काही लेख पाठवता येतील, जे काही असेल ते साहित्य ज्योतिषच्या विषयक जे साहित्य असेल ते तुम्हाला मला तिथे पाठवता येईल. ओके. आता सर्वतोभद्र चक्र हा जो विषय आहे, हा विषय इतका गहन, इतका गहिरा आहे आणि नेमकी त्याची जी काही वाटचाल आहे तर ती कशा पद्धतीने होत असते, की ज्या वेळेला आपण सर्वतोभद्र चक्राविषयी तिथे व्याख्यान ऐकत असतो किंवा काय त्याच्याबद्दल काही वाचन करत असतो किंवा आपण त्या विषयाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा कधी कधी लोकांना कळतच नाही की नेमकं आपण कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, नेमकं आपण केलं काय पाहिजे. आणि आपल्या पद्धतीने म्हणजे सर्वतोभद्र चक्रच्या पद्धतीने जेव्हा पत्रिका पाहिली जाते तर त्यावेळेला त्या पत्रिकेच्या संदर्भात तिथे कोणत्या प्रश्नाला काय पाहिलं पाहिजे आणि कोणत्या एखाद्या त्यातल्या प्रकारावरून, म्हणजे जसं सर्वतोभद्र चक्रमध्ये अनेक प्रकार मोडतात. मूळ सर्वतोभद्र चक्र हे वेदशास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये जे काही सब पार्ट्स आहेत तर त्याचा जो काही भाग आहे त्याला आपण धारकांश कुंडली म्हणतो, नाडी कुंडली म्हणतो, ताराचक्र म्हणतो, सूर्यात नक्षत्र बिंदू आहे, चंद्रात नक्षत्र बिंदू आहे. आता ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर याच्यावरून काय पाहायला पाहिजे आणि मूळ जे वेदशास्त्र आहे त्या वेदशास्त्राच्या वरून आपल्याला काय पाहायला पाहिजे याच्याबद्दल कधी कधी लोकांना बिलकुल कल्पना नसते. आणि असा चार्ट, हा ब्लँक चार्ट आहे तुमच्या समोर मांडलेला, हा जो काही चार्ट आहे हा चार्ट पाहिल्याच्या नंतर किंवा त्याच्यानंतर या चार्टमध्ये जेव्हा ग्रह येतात आणि ग्रह याच्यामध्ये मांडले जातात तर ते ग्रह पाहिल्याच्या नंतर, ग्रह मांडल्याच्या नंतर त्याच्यावरती काय नेमकं भाष्य करावं याच्याबद्दल सगळ्यांची तिथे कधी कधी पंचायत होऊन जाते, की कळत नाही की पुढे आपण कोणत्या प्रकारामध्ये त्याला उत्तर दिलं पाहिजे. कारण आपल्याला जी काही सवय झालेली असते तर ती सवय आपल्याला जन्म लग्न कुंडलीवरून म्हणजे आपल्या क्षेत्र कुंडलीवरून तिथे काही गोष्टी सांगण्याची सवय झालेली असते. जास्तीत जास्त आपण काय करतो तर जास्तीत जास्त आपण त्याच्यामध्ये तिथे नवमांश कुंडली जी आहे तर त्या नवमांश कुंडलीच्या बाबतीमध्ये तिथे काही वेळेला आपण भाष्य करत असतो. आणि ती जी काही नवमांश कुंडली आहे तर ही नवमांश कुंडली त्याच्यामध्ये आपण 12 घरांची नवमांश कुंडली वाचन करण्याचा प्रयत्न करत असतो. आता ज्या वेळेला आपण नवमांश कुंडली 12 घरांची वाचन करण्याचा प्रयत्न करत असतो तर ती कशा प्रकारे करावी, काय करावं, तर त्याच्यासाठी इथे 12 घरांची कुंडली बघा बाजूला तुम्हाला या चार्ट मध्ये सुद्धा दिलेली आहे. आता ते कळलं पाहिजे नेमकं की त्याच्यामध्ये नवमांश हा ह्या 12 घरांचा आहे आणि हा 12 घरांचा जो काही नवमांश आहे तर तो त्याच्यामध्ये खरोखर उपयोगी आहे का नाही आणि त्याच्यामधून आपल्याला नेमकं काय साधता येतं
तर केवळ आपल्याला मूळ कुंडलीतले ग्रह आणि तुम्हाला जो काही नक्षत्रांचा चार्ट दिसतोय, तर तो नक्षत्रांचा चार्ट म्हणजे सर्वतोभद्र चक्रचा गाभा आहे. आणि त्याच्या आतमध्ये जे काही असणारी रचना आहे सगळी, ज्या रचनेमध्ये तिथे तुम्हाला अक्षर दिसतायत, स्वर आणि व्यंजन दिसतायत, त्यानंतर तिथे तुम्हाला राशींची नावं लिहिलेली दिसतायत, त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जे अंक दिसतायत ते अंक म्हणजे त्याच्यामध्ये तिथी आहे. आणि त्याच्या इथे लिहिलेलं आहे बघा, नंदा, भद्रा, जया, रिक्ता, पूर्णा, असं त्याच्यामध्ये त्या तिथींची नावं तिथे दिलेली आहेत. आणि त्याच्यानंतर तिथे वारांची सुद्धा रचना केलेली आहे. म्हणजे ह्या शास्त्रामधून आपल्याला जेव्हा उत्तर मिळवायचं असतं त्यावेळेला आपल्याला अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सहाय्य करत असतात. जेवढं शास्त्र प्रगल्भ, जेवढं शास्त्र मोठं, तेवढंच त्याच्यासाठी असलेल्या सोयी सुविधा देखील तेवढ्याच मोठ्या असतात. फक्त प्रश्न इतका असतो की ज्या सोयी सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सोयी सुविधा आपल्याला वापरता येतात का. जसं आपल्याकडे तिथे अगदी वाटेल तशा इन्स्ट्रुमेंट आल्या, किंवा आपल्याकडे जो फोन असतो ना, त्या फोन मधल्या सुद्धा सगळ्याच्या सगळ्या फंक्शन्स ज्या आहेत ते सगळेच्या सगळे फंक्शन आपल्याला वापरता येत नाहीत, किंवा आपल्याला त्याची उपयोगिताच माहिती नसते. त्यातल्या अनेक सेटिंग अशा असतात की त्याची उपयोगिता आपल्याला बिलकुल माहिती नसते आणि आपल्याला कळतही नसतं की हे केल्याच्या नंतर नेमकं काय होणार आहे. तसंच या सर्वतोभद्र चक्र सारख्या शास्त्रामध्ये आहे. आता काही वेळेला लोकांनी या शास्त्राबद्दल असं सांगितलेलं आहे की हे अति प्राचीन, अति 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 प्राचीन शास्त्र आहे. तर हे अति 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 प्राचीन शास्त्र नाही. आणि हे सगळ्यात शेवटचं शास्त्र आहे असंही सांगितलेलं आहे. तर हे सगळ्यात शेवटचं शास्त्र नाही. याच्याही पेक्षा सूक्ष्मामध्ये जाणारी जी काही शास्त्र आहेत, तर ती सूक्ष्मामध्ये जाणारी शास्त्र त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत आणि तीही आपल्याला अभ्यासता येतात. आणि त्याच्यामध्ये एक दोन शास्त्र नसून अतिसूक्ष्मामध्ये जाणारी जी शास्त्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक दोन शास्त्र नसून तब्बल 17 शास्त्रांचा समावेश आहे, 17 पद्धतींचा समावेश आहे. आणि त्या 17 पद्धतींपैकी एखादी पद्धत जरी आपण त्याच्यामध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा पुरेसा आहे. जसं हे सर्वतोभद्र चक्र आहे त्याच्यामध्ये तिथे आपण शेवटी शेवटी म्हणजे सगळ्यात जो फास्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे आपल्याकडे, सगळ्यात फास्ट मुव्हिंग प्लॅनेट चंद्र आहे. आणि त्या चंद्राच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण तिथे विचार करतो तर चंद्राचं प्रिडिक्शन हे तुम्ही अगदी शेवटी शेवटी 2 तासांच्या मध्ये येऊन देऊ शकता, बरोबर आहे. म्हणजे 2 तासांच्या पर्यंतची याची मर्यादा आहे. चंद्र ज्या वेळेला भ्रमण करतो त्यावेळेला तिथे तो एका नवमांशातून, आता हे जे काही तुम्हाला तिथे सगळे छोटे 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 रकाने जे दिसत आहेत, कृत्तिका नक्षत्रामध्ये 4 छोटे रकाने, रोहिणी नक्षत्रामध्ये 4 छोटे रकाने, हे जे काही सगळं तुम्हाला दिसतंय तर ह्या प्रत्येक छोट्या छोट्या रकान्यांमधून ज्या वेळेला म्हणजेच त्या नवमांशांमधून किंवा सूक्ष्मांशामधून ज्या वेळेला चंद्र भ्रमण करतो त्यावेळेला तो 2 तासाचं भ्रमण करतो. आणि त्या 2 तासाचं प्रिडिक्शन आपण देऊ शकतो. जर कोणी असं म्हणेल की शनी महाराजांच्या विषयी आपण 2 तासांचं प्रिडिक्शन देऊ शकू, तर नाही. केवळ आणि केवळ आपण चंद्रग्रहाच्या माध्यमातून तिथे 2 तासांचं प्रिडिक्शन जे आहे ते देऊ शकतो. आणि त्याच्यामुळे याला तिथे सूक्ष्माकडे जाणारं शास्त्र म्हणून तिथे संबोधलेलं आहे. आणि ह्या शास्त्राचा वापर, ह्या शास्त्राची उपयोगिता जी आहे तर ती आपल्याला नेमकी घटना कधी होईल, कधी कळेल, किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कधी अनुभवाला येतील, याच्यासाठी या शास्त्राची उपयोगिता आहे. त्यानंतर जेव्हा आपल्याला फक्त आणि फक्त आपली जन्मलग्न कुंडली सूक्ष्मामध्ये पाहायची असते, भविष्य नाही, मी काय म्हटलं ते नीट लक्षात घ्या, की आपल्याला भविष्य नाही, केवळ आपली जन्मलग्न कुंडली जी आहे ती सूक्ष्मामध्ये पाहायची असते. नेमकं आपल्या कुंडलीचं बलाबल काय आहे. बघा इथे बलाबल शब्द वापरतोय मी. काही वेळेला आपल्याला सांगितलं होतं की नवमांश कुंडली जी आहे ती बलाबल कुंडलीचं जे आहे ते चेक करण्यासाठी वापरली जाते. कुंडलीमध्ये नेमकं तुमच्या किती ग्रहांना किती बळ आहे, किती राशींना किती बळ आहे, तुमचं कोणतं स्थान किती बलवान आहे, याच्याकरता त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या तिथे पाहिल्या जातात 12 घरांच्या नवमांश कुंडलीवरून. परंतु ते साफ चुकीचं आहे. ज्या वेळेला खरोखरच तुम्हाला तिथे तुमच्या कुंडलीचं बलाबल पाहायचं असेल, तुमच्या कुंडलीच्या मध्ये असणाऱ्या प्रत्येक स्थानाचं जे काही
वजन आहे किंवा बलवत्ता जी आहे ती बलवत्ता तुम्हाला पाहिजे असेल, प्रत्येक ग्रहाची बलवत्ता तुम्हाला पाहिजे असेल, प्रत्येक राशीची बलवत्ता तुम्हाला पाहिजे असेल, तर त्याच्याकरता आपल्याला या शास्त्राचा पूर्ण उपयोग होतो. आणि त्याच्यासाठी तिथे इतर जी काही चार आपल्याला तिथे सबस्टिट्यूट म्हणून जी काही कुंडल्या दिलेल्या आहेत, जसं की धारकांश कुंडली आहे, म्हणजे आपण काय धारण करून आलेलो आहोत, नाडी कुंडली आहे, ज्याच्यामध्ये तिथे प्रत्येक नक्षत्राच्या मध्ये प्रत्येक नक्षत्र जे आहे ते एका नाडीमधून वास करत असतं किंवा त्या नाडीमधून ते प्रवास करत असतं. तर त्याच्यामध्ये तिथे किती आपल्याला काय काय गोष्टी प्राप्त होऊ शकतात. सूर्यात नक्षत्र बिंदू आहे, चंद्रात नक्षत्र बिंदू आहे, आणि त्याच्यानंतर ताराचक्र ही जी पद्धती आहे, तर ही एक पद्धती सुद्धा त्याच्यामध्ये अभ्यासली जाते. आता ज्या वेळेला आपण सर्वतोभद्र चक्र ह्या विषयाकडे वळणार आहोत, तर त्यावेळेला तिथे सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला त्याची जी काही प्रास्ताविक व्याख्यानामध्ये ओळख करून दिली पाहिजे, तर ती कशा प्रकारे करून दिली पाहिजे आणि काय त्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला समजून घेतलं पाहिजे हे लक्षात घ्या. जसं सर्वतोभद्र चक्र या शास्त्राचा उदय, या शास्त्राचा जो काही सुरुवात जी आहे, ही सुरुवात त्याच्यामध्ये मध्ययुगाच्या काळामध्ये तिथे झालेली आहे. वेदांमध्ये ह्या शास्त्राचा तिथे उल्लेख नाही. जे दोन ग्रंथ ज्योतिषशास्त्राच्या बाबतीमध्ये तिथे उपलब्ध आहेत आणि आपल्याकडे त्या दोन ग्रंथांना अतिप्राचीन ग्रंथ म्हटलं जातं, तर त्या दोन ग्रंथांमध्ये ह्या शास्त्राचा उल्लेख नाही. तर पराशर मुनींच्या शास्त्रामध्ये त्यांनी लिहिलेल्या आणि भृगु मुनींनी लिहिलेल्या शास्त्रामध्ये या शास्त्राचा तिथे उल्लेख केलेला आहे. अशा पद्धतीचं हे शास्त्र आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला नक्षत्र, राशी, स्वर आणि व्यंजन ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही कुठून हा शोध लावला, की हे आता हे काही मी माझ्या मनचं सांगत नाहीये. मग ह्याच्यामध्ये तिथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की आपल्याकडे तिथे जेव्हा आपण पुष्य नक्षत्राच्या इथे याच चार्टमध्ये तुम्ही पुष्य नक्षत्राच्या इथे पाहाल, त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की पुष्य नक्षत्राच्या इथे तिथे ड नावाचं अक्षर लिहिलेलं आहे. बरोबर आहे? किंवा आपण जे काही अ व क ड हा चक्र पाहतो, तर ते अ व क ड चक्र जे आहे, हे चक्र खरोखर प्राचीन आहे का? जे पंचांगांमध्ये दिलेलं आहे, तर ते खरोखर त्याच्यामध्ये प्राचीन आहे का? की तिथे सुद्धा त्याच्यामध्ये काही मध्ययुगातल्याच काळापासून त्याची सुरुवात झालेली आहे? कारण आपल्याकडे पहिल्यांदी जे नाव ठेवण्याचा जो काही प्रघात होता, तो नाव ठेवण्याचा प्रघात हा नक्षत्रांच्या नावांवरून होता आणि नक्षत्रांच्या माध्यमातून होता. नक्षत्रांच्या देवतांच्या नावावरून आपल्याकडे नाव ठेवण्याचा प्रघात होता. आलं लक्षात? नक्षत्रांच्या देवतांच्या प्रभावावरून त्याच्यामध्ये आपल्याकडे नाव ठेवण्याचा प्रभाव होता. जसं एक तुम्हाला साधं सोपं उदाहरण मी सांगतो. जसं ज्या लोकांचं नक्षत्र कृत्तिका नक्षत्र असेल, बरोबर आहे, तर कृत्तिका नक्षत्राच्या याच्यामध्ये जर आपण तिथे विचार केला, तर कृत्तिका नक्षत्र हे याचं स्वामित्व जे आहे, याचं स्वामित्व जे आहे, ते ज्या देवतेकडे आहे. काय बोलायचंय? माईक बंद करा. कृत्तिका नक्षत्राचं जे काही स्वामित्व आहे ते ज्या देवतेकडे आहे, तर त्या देवतेला अनुसरून तिथे नाव जे आहे ते जातकाचं ठेवलं जातं. आणि त्याच्यामध्ये कृत्तिका नक्षत्राला तिथे अग्नी किंवा आग्नेय असंही म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये कृत्तिका नक्षत्रामध्ये जन्मलेल्या जातकाला तिथे कार्तिक असंही म्हटलं जातं. आग्नेय हे दिशेचं नाव आहे, हे तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांना माहिती आहे. मी आता वेगळ्या विषयाकडे वळत नाहीये, परंतु तुम्हाला एक छोटीशी माहिती म्हणून सांगतो, की आग्नेय हे दिशेचं नाव आहे आणि ईशान्य हे सुद्धा दिशेचं नाव आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता ईशान्य दिशेचं नाव जे आहे, कारण कृत्तिका नक्षत्र हे ईशान्य दिशेकडेच आहे. अगदी ईशान्य दिशेला लागून तिथे कृत्तिका नक्षत्र आहे. आणि ज्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा नक्षत्रांची मांडणी केली जाते, त्यावेळेला तिथे अश्विनी नक्षत्रापासून सुरुवात केली जात नाही, तर कृत्तिका नक्षत्रापासून सुरुवात केली जाते. बरोबर? मग आता याच्यामध्ये कृत्तिका नक्षत्राचं नाव जे आहे ते आग्नेय आहे. आणि आग्नेय स्वयं भगवान कार्तिक स्वामींचं नाव आहे. जसं ईशान्य ही दिशा आहे आणि आग्नेय ही दिशा आहे. बरोबर आहे? ईशान्य
ही उपदिशा, आणि आग्नेय ही उपदिशा जर तुम्हाला या चार्ट मध्ये दिसत असेल तर ईशान्य म्हणजे स्वयं परमेश्वर भगवान शिव, आणि त्यानंतर आग्नेय म्हणजे स्वयं कार्तिक स्वामी आहे. मग आता याच्यामध्ये तिथे ही जी काही मध्ये नावं दिले, अक्षर जी दिलेली आहेत, जी काही स्वर आणि व्यंजनं दिली आहेत, तर त्याच्यापैकी तुम्हाला ड हे अक्षर तुम्हाला जर दिसत असेल तर ह्या ड आणि ट अक्षराच्या याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संस्कृतमध्ये अशा ह्या दोन शब्दांच्या वरून तिथे कोणत्याही तऱ्हेच्या शब्दांची निर्मिती नाही. ह्या दोन शब्दांच्या वरून, दोन अक्षरांच्या वरून कोणत्याही शब्दांची निर्मिती नाही. मग कधी कधी याला सुद्धा तिथे मर्यादा येतात. म्हणूनच मी म्हटलं की हे शास्त्र जे आहे हे मध्ययुगाच्या काळामध्ये तिथे निर्मित झालेलं शास्त्र आहे. मग तिथे मार्केटिंग करण्याकरता किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला या शास्त्राकडे तिथे खेचून आणण्याकरता की या आणि हे शिका, एकदा आमच्याकडे पैसे भरा आणि हे शिका, किंवा या विनामूल्य शिका, काहीतरी करा पण या, पण तसं नाहीये. तुम्हाला शास्त्राची जी खरी मर्यादा आहे आणि तुम्हाला शास्त्राचं जे खरं महत्व आहे, उपयोगितता आहे, ही तुम्हाला कळणं एक विद्यार्थी म्हणून अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जर खोट्या पद्धतीने शिकलात तर ती पद्धत आणि त्या पद्धतीतला खोटेपणा जो आहे हा कायमस्वरूपी तुमच्या अंगी बाणून जाईल, आणि त्यानंतर आपली पण वाटचाल तशीच होते, त्याबद्दल काही साशंकता नाही. म्हणून मी तुम्हाला जे काही शिकवणार आहे किंवा जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला मी सत्सत विवेक बुद्धीला स्मरून सांगणार, उगाच त्याच्यामध्ये काहीतरी हवेत तीर मारायचा नाही. ओके. आता हे प्रास्ताविक व्याख्यान आहे म्हणा, ज्या वेळेला शिकवेन त्यावेळेला नक्कीच अशा प्रकारे तुम्हाला तिथे सांगणार आहे. याच्या आधी पण त्याच प्रकारे सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला या शास्त्राकडे वळायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या शास्त्राकडे वळत असताना, ज्या वेळेला तिथे आपण 12 राशी, 12 राशींचं तिथे प्रयोजन करतो आणि जन्म लग्न कुंडलीमध्ये 12 राशी लिहितो. बघा, जन्म लग्न कुंडलीमध्ये 12 राशी लिहितो. त्या 12 राशी आपण कशा लिहितो की जी राशी जातकाच्या जन्माच्या वेळेला पूर्व क्षितिजावरती उपस्थित असेल ती राशी आपण लग्न घरामध्ये लिहितो, आणि घड्याळाच्या उलट्या दिशेने ती पूर्ण 12 घरांची कुंडली किंवा 12 घरांचा जो तक्ता आहे तो आपण भरायला सुरुवात करतो. जर तिथे मिथुन लग्न आलेलं असेल तर ते मिथुन, कर्क, सिंह अशा प्रकारे आपण लिहित जातो, आणि त्याच्यामध्ये त्याचा शेवट जो आहे तो तिथे वृषभ लग्नाला म्हणजे वृषभ राशी ज्या वेळेला तिथे व्यय स्थानामध्ये येते तिथपर्यंत आपण त्याचा जो काही चार्ट आहे तो पूर्ण करतो. त्यानंतर त्या त्या राशींमध्ये त्या त्या वेळेला कोणते ग्रह उपस्थित होते ते आपण ते ग्रह त्याच्यामध्ये लिहितो. आता हे ग्रह उपस्थित असलेले ग्रह लिहिल्याच्या नंतर, बघा, हे उपस्थित असलेले ग्रह लिहिल्याच्या नंतर पुढचा जो काही एक भाग येतो तो पुढचा भाग आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे लक्षात घेणं? आज ही सर्वतोभद्र चक्रची कुंडली तुम्हाला एका क्लिक वरती अवलंबून आहे. किती? एका क्लिक वरती अवलंबून आहे. ती त्याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे, ती सहज तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये नाव टाकलं, जन्मवेळ टाकली, जन्मतारीख टाकली, सगळं जे काही डिटेल्स टाकले की डिटेल्स टाकल्यानंतर 2 सेकंदामध्ये तुमच्या समोर ही कुंडली तिथे ग्रहांनी भरून उपस्थित होते. ही सॉफ्टवेअरची किमया आहे. पण आपल्याला त्याचा नेमका प्रवास कसा झालेला आहे हे थोडंसं जाणून घेणं आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट वापरत आहात त्यावेळेला त्याची काही जी एक गोष्ट अंतर्गत आहे ती थोडीशी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर? अशा वेळेला तिथे जर आपण विचार केला तर एकच मिनिट जरा. जर आपण त्याच्यामध्ये विचार केला तर तिथे जेव्हा आपण ही 12 घरांची कुंडली भरतो, 12 घरांची कुंडली भरल्याच्या नंतर आपण स्पष्ट ग्रह नावाचा एक प्रकार लिहितो. स्पष्ट ग्रह म्हणजे नेमकं काय हे समजून घ्या. तर मी काय तुम्हाला स्पष्ट ग्रह काढायला आणि मग हे गणित करा ते गणित करा हे असली काही फालतूगिरी शिकवणार नाहीये. मी फालतूगिरीच म्हणतो त्याला. कारण ज्या वेळेला तुमच्या हातात कॉम्प्युटरचा जमाना आहे, तुमच्या हातात कॉम्प्युटर आहे, मोबाईलमध्ये सगळं काही सिस्टम आहेत, त्यावेळेला तिथे गणित करत बसून फरडे कसे करण्यामध्ये काही हाशील नाही. त्याला ज्योतिषी म्हणत नाहीत, त्याला कारकून म्हणतात, त्याला मजदुरी म्हणतात. मग आता याच्यामध्ये जर आपल्याला तिथे पुढे जायचं असेल तर हे स्पष्ट ग्रह म्हणजे काय? तर स्पष्ट ग्रह म्हणजे आता
गणितीय गणितीय गणनेच्या नुसार गणितीय गणनेच्या नुसार त्यांच्या पद्धतीनुसार आता आकाशामध्ये आता आकाशामध्ये अमुक एक ग्रह अमुक एका राशीमध्ये अमुक एका नक्षत्रामध्ये हा कुठे आहे हे गणिताच्या साहाय्याने मांडणं म्हणजे स्पष्ट ग्रह आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की स्पष्ट ग्रह. कारण आपण काय शिकतो की प्रत्येक राशी ही 30 अंशाची आहे. बरोबर आहे. आता याच्यावरती मी बऱ्याचदा सांगितलेलं की प्रत्येक राशी जरी आपण म्हणत असलो की 30 अंशाची आहे, तरी ती आकाशामध्ये प्रत्येक राशी ही समान अंतराची नसते. कारण ज्या वेळेला आपण खरोखरच आकाशाचा अभ्यास करतो, आकाशाकडे पाहण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या वेळेला आकाशाचं एक्स्ट्रीम लेवलचं जे काही साहित्य आहे ते अभ्यासण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळेला आपल्याला लक्षात येतं की जर आपण रोहिणी नक्षत्र पाहिलं तर रोहिणी नक्षत्राचा एक तारा जो आहे हा जर मुंबईत असेल तर दुसरा तारा तिथं कॅलिफोर्नियामध्ये असेल. एवढं अंतर त्या अवकाशामध्ये त्या एकाच नक्षत्रातल्या ह्याच्यामध्ये असतं. आणि त्याच्यामध्ये जर आपण परत मृगशीर्ष नक्षत्र पाहिलं तर मृगशीर्ष नक्षत्राचं तिथे एक तारा जर समजा त्याच्यामध्ये नागपूरला असेल तर तो दुसरा तारा जो आहे तो गुजरातमध्ये असेल. अशा प्रकारचं जर समजा अंतर असेल तर सगळी नक्षत्र ही किंवा सगळ्या राशी ज्या आहेत ह्या 30-30 अंशाच्या होतील का? कधीच होणार नाही. फक्त आपण आपल्या गणितीय सोयी करता ह्या पद्धतीचा अवलंब केलेला आहे की प्रत्येक राशी ही 30 अंशाची आहे आणि ह्या 12 राशी ज्या वेळेला 30 अंशाच्या होतात त्यावेळेला 12 त्रिक 36 म्हणजे 360 अंशाचं हे पूर्ण वर्तुळ जे आहे ते तयार होतं. हे आपल्या गणितीय सोयी करता आहे. आणि ते जेव्हा आपण मांडत असतो त्यालाच आपण काय म्हणतो तर स्पष्ट ग्रह म्हणतो. आता ज्या वेळेला तिथे आपण या स्पष्ट ग्रहाच्या बाबतीमध्ये विचार करतो त्या वेळेला तिथे हे स्पष्ट ग्रह जेव्हा आपण लिहित असतो त्यावेळेला आपल्याला एवढंच कळतं की इथे कोणत्या कोणत्या ज्या केलं जरा माईक बंद करा प्लीज. तेव्हा आपण हा विचार करतो की नेमकं कोणत्या कोणत्या राशी ज्या आहेत ह्या राशींमध्ये ह्या नक्षत्रांमध्ये कोणते कोणते ग्रह तिथे उपस्थित झालेले आहेत. आता ज्या वेळेला आपण ह्या स्पष्ट ग्रहांची मांडणी करतो तर त्या वेळेला त्यांची मांडणी ही कशी केलेली असते. मग तिथे राशी त्यानंतर अंश त्यानंतर कला आणि विकला अशा प्रकारे त्यांची मांडणी केलेली असते. जशी मांडणी तुम्हाला पंचांगामध्ये दिसते तशीच मांडणी तुम्हाला तिथेही दिसते. आता ती मांडणी केल्याच्या नंतर तिथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की याचं रूपांतरण जे आहे याचं रूपांतरण ज्या वेळेला सर्वतोभद्र चक्रामध्ये होतं त्यावेळेला तिथे सर्वतोभद्र चक्रामध्ये ग्रह जे आहेत हे राशींमध्ये लिहिले जात नाहीत. मग तो ग्रह तिथे कोणत्या नक्षत्रामध्ये आहे तो कोणत्या नक्षत्रामध्ये तिथे उपस्थित आहे तर तो त्या नक्षत्राच्या अनुसरून त्याच्यामध्ये तिथे लिहिला जातो. आता ज्या वेळेला तो त्या नक्षत्रामध्ये समजा एखादा ग्रह आश्लेषा नक्षत्रात असेल एखादा ग्रह पूर्वा फाल्गुनीमध्ये असेल एखादा ग्रह उत्तरा फाल्गुनीमध्ये असेल तर तो ग्रह तिथे तिथे लिहायचा असतो. आणि मग तो ग्रह नेमका किती अंशावरती आहे कोणत्या चरणामध्ये आहे कोणत्या ग्रहाच्या कोणत्या नक्षत्राच्या कोणत्या चरणामध्ये आहे त्या चरणाला अनुसरून तिथे जसे चरणांचे नंबर दिलेले आहेत त्याच्यामध्ये तो लिहायचा असतो. याला म्हणतात सर्वतोभद्र चक्रची कुंडली. मग आता ह्या सर्वतोभद्र चक्रच्या कुंडलीमध्ये ज्या वेळेला आपण विचार करत असतो तर त्यावेळेला तिथे आपल्याला सर्वतोभद्र चक्र मध्ये सूक्ष्मांश हा एक भाग असतो. काय आहे की सूक्ष्मांश हा जो भाग आहे तो सूक्ष्मांश भाग म्हणजेच काय तर जेव्हा एका नक्षत्राचे 4 भाग केले जातात आणि एका नक्षत्राचे 4 भाग केल्याच्या नंतर मग ते समान अंश समान कला समान विकलांचे होतात. म्हणजेच त्याच्यामध्ये तिथे 3 अंश 20 कला 3 अंश 20 कला 3 अंश 20 कला असं त्याच्यामध्ये 4 भाग केले जातात. आणि त्या 3 अंश 20 कलेच्या प्रत्येक भागाला तिथे नवमांश म्हटलेला आहे. आणि हा जो संपूर्ण 27 नक्षत्रांचा जो काही चार्ट तयार होतो हा 27 नक्षत्रांचा चार्ट तिथे तयार झाल्याच्या नंतर
त्याच्यामध्ये जेव्हा आपण प्रत्येक नक्षत्रामध्ये चार चारची विभागणी करतो, ती विभागणी केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही सूक्ष्मांश आहेत ते सूक्ष्मांश तुमच्या ग्रहांचं बलाबल दर्शवतात. नेमका तुमचा ग्रह किती बलवान आहे, की त्या ग्रहाला तिथे किती कमकुवतपणा आहे, हे त्याच्यामध्ये दर्शवलं जातं. तर आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मी ग्रहांचं बलाबल जे आहे त्या ग्रहांच्या बलाबलाविषयी तुम्हाला काही गोष्ट सांगतो. आता ज्या वेळेला तिथे आपण असं म्हणतो की तुमच्याच पैकी कोणीतरी मला सांगा की बाबा एखादा ग्रह कोणत्या राशीत आहे. कुठलाही ग्रह सांगा. मंगळ कन्येचा. बर, कन्येचा मंगळ. जर आपण कन्येचा मंगळ म्हटलं तर कन्येचा मंगळ जो आहे हा त्याच्यामध्ये ते कन्या राशी ही उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणापासून सुरू होते. बघा, उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणापासून सुरू होते आणि चित्रा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणाला ही राशी समाप्त होते. बरोबर आहे. मग आता त्याच्यामध्ये किती नक्षत्र येतात तर उत्तरा फाल्गुनीची 2, 3, 4 म्हणजे 3 चरण, हस्त नक्षत्राची 4 चरण आणि चित्रा नक्षत्राची पहिली 2 चरण अशी त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. म्हणजे ही सुद्धा त्याच्यामध्ये 9 चरण समावेश झाल्याच्या नंतर ही एक राशी पूर्ण होते. मग आपण हे जे काही 9 भाग केलेले आहेत याला आपण म्हणतो काय तर नवमांश. आता मला सांगा की ह्या नवमांशाच्या मध्ये की हे जे काही कन्या राशी आहे, ह्या कन्या राशीमध्ये हा मंगळ ग्रह जो आहे हा आपण नेमका कुठे पकडावा? उत्तरा फाल्गुनी मध्ये पकडावा, त्यानंतर तिथे हस्तमध्ये की चित्रामध्ये? हस्त चरण एक मध्ये. बरं, हस्त चरण एक मध्ये. मग आता जेव्हा आपण हस्त चरण एक मध्ये याची मांडणी करतो, गणना करतो, त्यावेळेला तिथे ही मांडणी केल्याच्या नंतर आपल्याला बलिष्ठांशामध्ये, म्हणजे तिथे जर तुम्ही हा चार्ट व्यवस्थित निरखून पाहाल तुमच्या स्क्रीनवरती तर तुम्हाला बलिष्ठांशामध्ये हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये तिथे मंगळ ग्रह जो आहे तो मंगळ ग्रह तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. आता जेव्हा मंगळ ग्रह आपण हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये बलिष्ठांशामध्ये पाहतो त्यावेळेला मंगळ हा मुळातच बलवान ग्रह आहे, बलाचा कारक ग्रह आहे. शक्ती आणि ताकद ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या दोन गोष्टी मंगळाला अतिप्रिय आहेत आणि त्याच्याबद्दल तिथे मंगळाकडे जर आपण विचार केला तर मंगळ ह्या गोष्टींनी मुळातच परिपूर्ण ग्रह आहे. मग आपण काय म्हणतो की मंगळाला जर समजा बलिष्ठांशासारखा ग्रह मिळाला, तर म्हणजे बलिष्ठांशासारखा सूक्ष्मांश मिळाला तर त्याच्यामध्ये मंगळ ग्रह अतिबलवान होईल. बरोबर आहे. मंगळ ग्रह अति बलवान होईल आणि त्याच्या अनुसरून मग आपण जातकाला प्रिडिक्शन द्यायला सुरुवात करतो. बरोबर. पण आपल्याला हे सगळं प्रिडिक्शन देत असताना आणि आपल्याला सगळा हा अभ्यास करत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवणं फार गरजेचं आहे की तिथे नेमकं लग्न कोणतं आहे. आता दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीने लग्न सांगा, कोणतंही लग्न सांगा, कुणीही सांगा. अरे बोला काय. तुला लग्न सर, तुला लग्न. बर, तुला लग्न आहे आणि त्याच्यामध्ये मंगळ जो आहे हा कन्या राशीमध्ये आहे. आता कन्या राशीमध्ये जर आपण मंगळ तिथे हे केला तर तो मंगळ येतो कुठे नेमका तर मंगळ येतो व्ययस्थानामध्ये. बरोबर आहे. जर मंगळ व्ययस्थानामध्ये येत असेल तर ह्या ग्रहाचं बलाबल चेक करताना आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मंगळ ग्रह इथे व्ययस्थानात आहे. तर व्ययस्थान खरोखरच मंगळाला योग्य आहे का? व्ययस्थानामधला मंगळ खरोखरच बलवान होऊ शकतो का? आणि जर तो बलवान झाला तरी सुद्धा तो त्याच्यामध्ये नेमकं कोणत्या प्रकारे बलवान होऊ शकतो? ज्या राशीमध्ये आलेला आहे त्या राशीला अनुसरून जी स्थानं मंगळाच्या राशींनी ते अक्वायर केलेली आहेत त्या स्थानांना धरून नेमका कोणत्या प्रकारे मंगळ बलवान होऊ शकतो याचा विचार आपल्याला या शास्त्राच्या माध्यमातून करता येतो. आता हा विचार आपल्याला कसा करता येतो तर तुळ लग्नाला धनस्थानामध्ये बघा, तुळ लग्नाला
धनस्थानामध्ये मंगळाची राशी येते, म्हणजे वृश्चिक राशी येते. आणि सप्तम स्थानामध्ये मंगळाची राशी येते, म्हणजे ती मेष राशी येते. आता ज्या वेळेला मंगळ हा व्यय स्थानामध्ये कन्या राशीमध्ये आहे आणि तो हस्त नक्षत्राच्या प्रथम चरणामध्ये आहे, म्हणजे बलिष्ठांशामध्ये आहे. बरोबर. तो जेव्हा बलिष्ठांशामध्ये असतो त्यावेळेला त्याला त्या बलिष्ठांशाचे गुणधर्म प्राप्त होतातच. त्या हस्त नक्षत्राचे गुणधर्म प्राप्त होतातच. त्याला त्या कन्या राशीचे गुणधर्म प्राप्त होतातच. आणि त्याच्यानंतर त्याला जे गुणधर्म प्राप्त होतात ते त्या स्थानाचे, म्हणजे त्या व्यय स्थानाचे गुणधर्म प्राप्त होतातच. हे आपल्याला विसरून चालणार नाही. आपल्याकडे गल्लत काय केली जाते, की आपण जेव्हा एखाद्या पद्धतीचा अवलंब करतो, जेव्हा एखादी पद्धत शिकत असतो, त्यावेळेला मूळ गोष्टी ज्या आहेत, नवीन एखादी पद्धत कळल्याच्या नंतर मूळ गोष्टींना सोयीस्कररित्या बगल देतो आणि सोयीस्कररित्या त्यांना बाजूला सारून आपण फक्त आणि फक्त नवीन शिकलेल्या गोष्टीवरती किंवा नवीन असलेल्या गोष्टीवरच तिथे कॉन्सन्ट्रेट करतो आणि त्याच्यावरूनच आपण सगळं सांगायचा प्रयत्न करतो. तिथेच नेमकं आपली चूक होते. पण तसं नाही झालं पाहिजे. आता जेव्हा तुम्ही शांतपणे हे प्रिडिक्शन देण्याचा प्रयत्न करत असाल, तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मंगळ धनस्थानाचं तिथे स्वामित्व करणारा ग्रह आहे तुळ लग्नाला. मग जेव्हा मंगळ धनस्थानाचं स्वामित्व करणारा ग्रह आहे, धनस्थानाचं प्रतिनिधित्व करणारा ग्रह आहे, त्यावेळेला तिथे या जातकाच्या पत्रिकेमध्ये कौटुंबिक गोष्टींमध्ये तिथे एखादी पुरुष व्यक्ती जी आहे, एखादी पुरुष व्यक्ती, ही पुरुष व्यक्ती तिथे कमांडिंग असणं, या पुरुष व्यक्तीने तिथे घराची पूर्ण धुरा सांभाळलेली असणं आणि त्याच्या हातामध्ये घराचे सगळे कंट्रोल्स असणं, त्याच्या नियंत्रणामध्ये घर असणं आणि घराच्या जडणघडणीमध्ये, घराच्या किंवा कुटुंबाच्या संपूर्णपणे जडणघडणीमध्ये या पुरुष व्यक्तीचा महत्वाचा हात असणं, महत्वाची भूमिका असणं, हे त्याच्यामध्ये दर्शवलं जातं. आणि त्यामध्ये एक तर तो वडिलांचा मोठा भाऊ किंवा वडिलांचा जो जातक आहे त्याच्या वडिलांचा मोठा भाऊ किंवा वडिलांचा लहान भाऊ, त्याच्यामध्ये तो असण्याची तिथे दाट शक्यता दर्शवली जाते. अशा प्रकारचं प्रिडिक्शन आपल्याला तिथे पाहता येतं. त्यानंतर जर समजा आपण तिथे विचार केला तर त्याच्या सप्तम स्थानामध्ये तिथे मेष राशी येते. सप्तम स्थानामध्ये मेष राशी आल्याच्या नंतर तिथे सप्तमेश, जसं आपण साध्या भाषेत बोलतो नाही का, कुंडलीच्या आपल्या साध्या भाषेत बोलतो की सप्तमेश व्ययस्थानामध्ये आहे. मग तिथे सप्तमेश व्ययस्थानामध्ये कन्या राशीत असल्याच्या नंतर काय होईल, ह्या प्रेडिक्शन मध्ये जेव्हा आपण हे करतो, विवेचन करतो, त्यावेळेला सप्तमेश व्ययस्थानामध्ये आहे आणि तो सप्तमाला पाहतोय. अधिक तो त्याच्यामध्ये षष्ठ स्थानाला सुद्धा पाहतोय. म्हणजे मंगळाला जिथे दृष्टी दिलेली आहे सातवी, त्या सातव्या दृष्टीने तो षष्ठ स्थानाला पाहतो आणि त्याच्या आठव्या दृष्टीने तो सप्तम स्थानाला पाहतो. मग जेव्हा हा मंगळ तिथे कन्या राशीमध्ये हस्त नक्षत्रामध्ये बलिष्ठ अंशामध्ये आहे, त्यावेळेला तिथे आपण जातकाला असं सांगू शकतो एक ढोबळ मानाने किंवा त्याच्यामध्ये तिथे विस्तारित पद्धतीने आपण असं सांगू शकतो की तुझ्या जीवनामध्ये येणारा जोडीदार हा त्याच्यामध्ये व्यापार किंवा नोकरी करणारा असेल आणि तो तुझ्या जीवनात आल्याच्या नंतर देखील तुला त्याचा सहवास कमीत कमी लाभण्याची जास्त शक्यता आहे. त्याच्यामध्ये तुमच्या दोघांमध्ये तिथे जास्तीत जास्त काही बेबनाव होणं किंवा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी तिथे तणाव तयार होणं, कारण मंगळ हा तणावाचा, भांडणांचा कारक असल्या कारणाने अशा काही गोष्टी होऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे हा जातक तिथे तुमच्यापेक्षा, म्हणजे ह्या जातकापेक्षा तिथे जास्त अग्रेसिव्ह, बलवान आणि आपण म्हणेन तेच खरं करणारा असेल, अशा पद्धतीचं तुम्ही त्याच्यामध्ये प्रेडिक्शन देऊ शकता. त्यानंतर तो तिथे कामामध्ये चोखंदळ असेल, कर्मप्रधान असेल आणि आपली भूमिका व्यवस्थित आणि स्पष्टपणे मांडणारा असेल. त्याचे शब्द हे वेळ प्रसंगी तिखट असतील, परंतु कुठल्याही तऱ्हेने आपल्या भूमिकेच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज करणं आणि त्याच्यामध्ये माघार घेणं हे त्याला पसंत नसेल.
परंतु त्याची कॉम्प्रोमाइजची भूमिका ही जेव्हा त्याला स्वतःचा फायदा दिसेल त्यावेळेला तो करेल. मग आता हे मी कसं सांगितलं, याच्याबद्दलचं जे काही विवेचन आहे हे आपल्याला याच्यामध्ये शिकता येतं, हे आपल्याला याच्यामध्ये पाहता येतं. म्हणून मी तो विषय जो लिहिला होता त्या विषयाला असं लिहिलं होतं, समग्रतेकडून सूक्ष्मतेकडे. समग्रतेकडून सूक्ष्मतेकडे. समग्रता म्हणजे काय, की जो काही आपण हा सगळा पसारा पाहतोय, या चार्टचा पसारा पाहतोय, तो म्हणजे ती समग्रता आहे. आता या समग्रतेमध्ये तिथे जर समजा आपण विचार केला तर तिथे मूळ कुंडली येते, नवमांश कुंडली येते, त्यानंतर त्याच्यामध्ये 27 नक्षत्र येतात. 27 नक्षत्रांमध्ये प्रत्येक नक्षत्राची 4-4 चरण येतात. त्याच्यामध्ये प्रत्येक नक्षत्रांमध्ये तिथे त्याची 4 चरण आणि त्या चरणांना नावं म्हणजेच त्यांना सूक्ष्मांश येतात. आता ज्या वेळेला त्यांना तिथे सूक्ष्मांश येतात, त्या सूक्ष्मांशांच्या नावानुसार त्या ग्रहाला किंवा त्याच्यामध्ये जे काही ग्रह येणार आहेत, जी काही राशी येणार आहे, जे काही स्थान येणार आहे, त्या स्थानाला तिथे तसं बलाबल प्राप्त होत असतं. तर मंगळाला बलिष्ठांश तर प्राप्त झालेला आहे. मंगळाला बलिष्ठांश तर प्राप्त झालेला आहे. म्हणून तर आपण म्हटलं की त्याच्यामध्ये या तुळ लग्नाच्या जातकाच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थान हे कशा प्रकारे बलवान आहे, तर ते त्याच्यामध्ये बलवान आहे हे सप्तम स्थानाच्या दृष्टिकोनातून. आणि सप्तम स्थानाच्या दृष्टिकोनातून बलवान आहे म्हणजे त्याचा जोडीदार तितका अग्रेसिव्ह, बलवान, कमांडिंग असणार आहे. आणि जेव्हा मंगळ बलिष्ठांश प्राप्त करतो, मंगळाला ज्या वेळेला पहिल्यांदी कन्या राशी प्राप्त होते, बरोबर आहे, आणि बलिष्ठांश प्राप्त होतो, तर त्यावेळेला तिथे आपण पत्ता शोधताना जशी भूमिका घेतो ना, पत्ता शोधताना तशाच प्रकारची भूमिका जी आहे ती पत्रिका पाहताना सर्वतोभद्र चक्रची घ्यायची असते. आता हे कसं घ्यायचं असतं, तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण असा पत्ता शोधत असतो तेव्हा तुम्ही समजा पुण्याहून दादरला येणार आहात, तर पुण्याहून दादरला येताना तुम्हाला तिथे कोणीतरी सांगितलंय की बाबा मी दादरला कुठे राहतो, तर दादरला मी प्लाझा सिनेमाच्या जवळ राहतो, बरोबर आहे. तिथे प्लाझा सिनेमाच्या जर आपण समजा जवळ राहत असू तर दादरला आल्याच्या नंतर मग तुम्ही प्लेननी या, ट्रेननी या, स्वतःच्या गाडीनी या, कसंही या, तुम्हाला तिथे पहिलं पोहोचावं लागतं, बरोबर आहे. दादर मध्ये पोहोचावं लागतं आणि दादर मध्ये पोहोचल्याच्या नंतर तुम्हाला तिथे प्लाझा सिनेमाच्या जवळ पोहोचावं लागतं. प्लाझा सिनेमा म्हणजे दादर आहे का, तर नाही. दादर हे फार मोठं आहे, अगदी छोटंसं नाहीये. मग तिथे तुम्हाला कुठं पोहोचावं लागतं, तर प्लाझा सिनेमाच्या जवळ. मग तिथे तुम्हाला प्लाझा सिनेमाच्या जवळ पोहोचल्याच्या नंतर लक्षात येतं की आपल्याला नेमका कोणता सूक्ष्मांश प्राप्त झालेला आहे, कोणता नवमांश प्राप्त झालेला आहे. नवमांशाच्या बाबतीतले जे काही समज गैरसमज होते ते मी मागच्या एका लेक्चरमध्ये तिथे घेतले आणि त्याच्याबद्दल तिथे विवेचन केलेलं आहे. तुम्हाला जर कुणाला ते ऐकायचं असेल तर ते तुम्ही नक्की ऐकू शकता. युट्यूबला जो अभय ॲस्ट्रो ॲनालायझर नावाचा चॅनल आहे, त्या चॅनलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये असणारे प्रत्येक व्हिडिओ बघू शकता. जे पब्लिक केलेले व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता, अभ्यासू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर समजा तुम्हाला तिथे या पत्त्यासारखं जर समजा पत्ता शोधण्यासारखं जर तुम्हाला त्याच्यामध्ये भविष्य पाहायचं आहे, तर ती पद्धत अतिशय सोपी सुद्धा होते आणि ती पद्धत जी आहे ती अतिशय योग्य सुद्धा होते. का? कारण आपण जातकाच्या जीवनामध्ये आपण जातकाच्या ज्या काही छोट्यातली छोटी गोष्ट आहे, त्या गोष्टीमध्ये तिथे व्यवस्थित त्याला विवेचन करून सांगू शकतो, की तुझ्या जीवनात घडणाऱ्या घटनांची कारण मीमांसा काय आहे आणि तुझ्या जीवनात कोणत्या घटना घडल्या असतील, कशा प्रकारे घडल्या असतील आणि कशा प्रकारे घडणार आहेत. मग तिथे आपल्याला जेव्हा हे कळतं, की जातकाचा मंगळ हा कन्या राशीत आहे. जातकाचा मंगळ कन्या राशीत असल्याच्या नंतर जातक तिथे काय काय फळ प्राप्त करू शकतो. आता मी तुम्हाला थोडंसं कन्या राशीबद्दल आणि या मंगळाबद्दल पुढच्या 5-1 मिनिटांमध्ये सांगतो. मग तुम्हाला जे काही प्रश्न किंवा जे काही शंका असतील त्या तुम्ही तिथे विचारू शकता. कन्या राशी ही प्रत्येक जातकाच्या पत्रिकेमध्ये उपलब्ध असते. पत्रिका कशी पाहायची ह्याचं एक थोडंसं तुम्हाला उदाहरण सांगतो. कारण पत्रिका कशी पाहायची हे मुळात शिकवलं जात नाही. फक्त तिथे जो बसलेला मास्तर आहे, त्या मास्तर मला काय येतं हे सांगण्यामध्ये जास्तीत जास्त मशगूल असतो. तो कधीही पत्रिका कशी पाहायची ते सांगत नाही.
त्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक जातकाच्या पत्रिकेमध्ये कुठे ना कुठेतरी कन्या राशी येणारच आहे. पण हीच कन्या राशी जेव्हा आपण कालपुरुषाच्या पत्रिकेला अनुसरून, कुंडलीला अनुसरून विचारात घेतो, त्यावेळेला ही कुंडली किंवा ही जी काही राशी आहे, ही राशी नेमकी कुठे येते? तर ही राशी नेमकी येते कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये षष्ठ स्थानामध्ये. जे स्थान शत्रुस्थान आहे, जे स्थान त्याच्यामध्ये रोगस्थान आहे, जे स्थान नोकरीचं आहे, जे स्थान त्याच्यामध्ये कुशी, जो आपल्या शरीरातला कुशीचा जो अवयव आहे, म्हणजे तिथे डाव्या बरगडीच्या खालचा जो अवयव आहे, तर आणि तिथे पोटाच्या आतमध्ये जी काही रचना आहे त्याच्या बाबतीमध्ये येते, बरोबर आहे. आणि त्यामध्ये तिथे ही राशी मुळातच तिथे विचारी, व्यवहारज्ञानी आणि चाणाक्ष बुद्धीची चटकन निर्णय घेणारी आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा, या समग्र गोष्टींचा अभ्यास करून तिथे आपल्याला पाहिलं पाहिजे की नेमकं तिथे या राशीत आलेला जो मंगळ आहे हा कुठे आलेला आहे, तर तो बलिष्ठ अंशामध्ये आलेला आहे, म्हणजे हस्त नक्षत्रामध्ये आलेला आहे. आता या सगळ्या गुणधर्मांना अनुसरून आणि त्या राशीच्या गुणधर्मांना अनुसरून तिथे हा मंगळ जो आहे, हा मंगळ बलिष्ठ अंशातला या जातकाला काय फलादेश देईल. जेव्हा हा जातक नोकरी करायला जाईल त्यावेळेला नोकरीमध्ये तो त्याची जी काही क्षमता आहे त्या क्षमतेनुसार काम करेल आणि त्या क्षमतेनुसार काम करून तो इतरांना त्याच्यामध्ये परास्त करण्याचा प्रयत्न करेल. आणि मंगळ हा आपल्या ज्येष्ठांना आणि श्रेष्ठांना सुद्धा, म्हणजे जे आपले बॉस वगैरे आहेत त्यांना सुद्धा डावलून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, कारण तो स्पर्धात्मक पद्धतीचा ग्रह आहे. आणि ज्या वेळेला हा मंगळ तिथे बलिष्ठांशामध्ये येतो त्यावेळेला तो तिथे कुठल्याही तऱ्हेची पर्वा न करता अतिशय चांगल्या प्रकारे आपला परफॉर्मन्स दाखवत असतो आणि त्याला अनुसरून तो आपलं प्रेझेंटेशन ठेवतो. मग त्याच्याच मध्ये काय होतं, तर मंगळ हा शत्रू स्वतःहून तयार करणारा ग्रह आहे. कारण मंगळाला विरोध करण्याची सवय असते आणि विरोध सहन करण्याची सुद्धा सवय असते. ह्या दोन्ही सवयी त्याच्याकडे असल्या कारणाने मंगळ तिथे स्वतःला शत्रू तयार करतो. ते शत्रू तो कुठे तयार करतो? मंगळ कुठेही शत्रू तयार करू शकतो. मित्रमंडळींमध्ये शत्रू तयार करू शकतो, घरामध्ये शत्रू तयार करू शकतो, तुम्हाला तो राहणाऱ्या खोलीमध्ये शत्रू तयार करू शकतो, किंवा त्याच्यामध्ये तो तुम्ही जिथं नोकरी करताय तिथे शत्रू तयार करू शकतो, किंवा तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी किंवा कुठल्या एका सार्वजनिक समारंभामध्ये जात असाल, सामाजिक कार्यामध्ये वावरत असाल, तिथे सुद्धा तो मंगळ शत्रू तयार करायला मागे पुढे पाहत नाही. कारण मंगळाकडे तिथे एक अशी शक्ती आहे की तो विरोध करू शकतो, प्रत्येक गोष्टीला हिरिरीने आपला विरोध दर्शवू शकतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्याने केलेल्या विरोधाला मोडून सुद्धा काढण्याची क्षमता तो ठेवतो. म्हणून मंगळ शत्रू तयार करतो. आणि इथे तर मंगळाला बलिष्ठ अंश प्राप्त झालेला. आता आपण आलो कुठे? सूक्ष्मतेकडे आलो. पण जेव्हा इथे मंगळाला बलिष्ठ अंश प्राप्त झालेला आहे, तर या बलिष्ठ अंशाच्या माध्यमातून मंगळ जिथे जिथे आता मी तुम्हाला सांगितलं, ज्या ज्या ठिकाणाचा उल्लेख केला, ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केला, तिथे तिथे तो आपली छाप ह्या बलिष्ठ अंशाच्या माध्यमातून पाडण्याचा प्रयत्न करेल. आणि काही ठिकाणी तो त्याच्यामध्ये सक्सेसही होईल. पण हे सगळं सक्सेस आपल्याला लक्षात घेत असताना एक गोष्ट विसरून चालणार नाही की त्याच्यामध्ये मंगळाला स्थान जे मिळालेलं आहे ते व्ययस्थान मिळालेलं आहे. आणि हे व्ययस्थान जेव्हा त्याला मिळालेलं आहे त्यावेळेला तिथे मंगळाला व्ययस्थान तेवढंस योग्य नाही. जर मंगळ व्ययस्थानामध्ये असेल तर अशा वेळेला तिथे त्याची जी काही क्षमता आहे ती क्षमता दाखवणं, कारण मंगळ जिथे असेल तिथे आपली क्षमता दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्याची क्षमता दाखवणं आणि त्या क्षमतेला अनुसरून तिथे आपली एक छाप पाडणं हे पूर्णपणे शक्य होत नाही. आणि हे न शक्य झाल्या कारणाने त्याच्यामध्ये तिथे मंगळाचा या स्थानामध्ये बलिष्ठांशामध्ये असून देखील आपल्याला फलादेश तितक्या उत्तम प्रकारे मिळत नाही, उत्तम प्रमाणात मिळत नाही.
मग आपण म्हणतो की माझा मंगळ तर बलिष्ठ अंशामध्ये आहे, मंगळ बलिष्ठ अंशामध्ये आहे, तरी सुद्धा मला त्याच्यामध्ये तिथे एवढे शत्रू तयार झाले आणि परत नोकरीमध्ये मला एवढा विरोध तयार झाला. आतापर्यंत मी 4 वेळा जॉब चेंज केला, मी एवढा चांगला परफॉर्मन्स देतो आणि तरी सुद्धा मला त्याच्यामध्ये डावललं जातं. कारण मंगळ हे विसरतो, जरी तू बलिष्ठ अंशामधला असशील, जरी तू त्याच्यामध्ये बलवान असशील, तरी सुद्धा तिथे राजा हा दुसराच असतो. कारण सेनापती मंगळ आहे, मंगळ राजा नाही. सेनापतीने युद्ध कितीही केलं तरी पण युद्ध जिंकल्याच्या नंतर राजतिलक जो आहे, विजय तिलक जो आहे, तो राजाच्याच माथी लागतो. सेनापती तात्पुरता असतो, हे मंगळ विसरतो आणि तिथेच मंगळाची खरी फसवणूक होते. मंगळाची तिथेच अडवणूक आणि पिळवणूक होते आणि मग याचे सगळ्याचे परिणाम जे आहेत ते जातकाला भोगायला लागतात. कारण तो मंगळ त्याच्या पत्रिकेमध्ये त्या प्रकारे कार्यरत असतो. बरं, आता तुम्हाला मी जे काही सांगितलंय ते तुम्ही ऐकलेलं आहात. ते ऐकलेलं आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल, काही तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही नक्की बोलू शकता. हं? सर, म्हणजे हा बलिष्ठ अंश कुठल्या स्थानी यावा ह्याला पण खूप महत्व आहे. म्हणजे नक्की. लग्नात येतोय का तृतीयात येतोय, हा, नक्की. त्याला म्हणजे त्याच्यानुसार त्याचे फळं आणि जीवन कसं जाणार हे पण ठरेल. बिलकुल. बिलकुल त्याच्या अनुसरूनच ठरणार की ह्या जातकाला नेमकं काय प्राप्त होणार आहे. जसं की आता आपण पाहिलं ना की ह्या जातकाच्या पत्रिकेमध्ये जसं तूळ लग्नाचा जातक सांगितला, आपलं, तर त्या तूळ लग्नाच्या पत्रिकेमध्ये मंगळाला स्थान कोणतं नेमकं प्राप्त होतं, तर मंगळाला जे स्थान प्राप्त होतं ते सप्तम स्थान आणि धनस्थान प्राप्त होतं. बरोबर आहे. मग जेव्हा त्याला सप्तम स्थान प्राप्त होतं, तर समजा हा पुरुष जातक असेल आणि ह्या पुरुष जातकाच्या पत्रिकेमध्ये तिथे सप्तम स्थान हे याच्या स्त्री जोडीदाराचं असेल. मग जेव्हा त्याच्या जीवनामध्ये स्त्री जोडीदार प्रवेश करती होईल, त्यावेळेला या जातकाला कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे फळं मिळतील, तर जेव्हा हा जातक तिथे विवाहबद्ध होईल त्यावेळेला मंगळाच्या स्थानगत फलादेशानुसार मंगळ सप्तम स्थानाला पाहतोय, षष्ठ स्थानाला पाहतोय, म्हणजे शत्रू तयार करणं, शत्रूशी लढा देणं आणि त्याच्यानंतर तो जेव्हा सप्तम स्थानाला पाहतोय त्यावेळेला तिथे आपल्या समोरच्या प्रजेशी, मग तो जोडीदार असो किंवा आपली समोरची प्रजा असो, त्यांच्याशी सुद्धा लढा देणं आणि त्यांच्याशी सुद्धा तिथे काही वेळेला वादविवाद होणं हा प्रसंग दर्शवला जातो. तर अशा वेळेला तिथे ह्याचे परिणाम जातकाच्या जीवनामध्ये कुठे होतील, तर जातकाच्या जीवनामध्ये त्याच्या वैवाहिक जीवनामध्ये होतील. मग हा मंगळ बलिष्ठ अंशातला जो आहे, हा त्याच्या वैवाहिक जीवनाकरता किती योग्य ठरला? नाही ठरला. त्यात त्याचा सप्तमेश मंगळ बलिष्ठ अंशामध्ये आहे. मग जरी ह्यानी तिथे तंटा करण्याचा प्रयत्न केला, काही गोष्टी त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा त्याचा जोडीदार जो आहे, हा सुद्धा तिथे मंगळाच्या अखत्यारीत आहे. कारण त्याच्या सप्तमात मंगळाची राशी आलेली आहे. त्याचा मंगळ जो आहे, हा मंगळ बलिष्ठ अंशामध्ये आहे. म्हणजे तो जोडीदार त्याचा, हा सुद्धा तितक्याच ताकदीचा आणि तशाच पद्धतीचा आहे. म्हणजे तिथे वैवाहिक जीवन तिथे दूषित होण्याची जास्तीत जास्त संभावना आहे. मग जर आपण एखाद्या जातकाला सांगितलं, वा वा छान हं, तुमचा मंगळ हा कन्या राशीमध्ये इथे व्ययस्थानामध्ये आहे तुळ लग्नाला आणि तो सप्तमेश आहे, काही नाही, फार काही होणार नाही, पण तुमच्या पत्नीपासून तुमचा किंवा पतीपासून तुमचा थोडासा दुरावा तयार होईल. मग त्याच्यामध्ये एकतर त्यांना तिथे फॉरेन ट्रिप कराव्या लागतील किंवा तुम्हाला कराव्या लागतील किंवा थोड्या काळासाठी काही दुरावा तयार होईल. पण त्याच्या मागची पार्श्वभूमी जी आहे ती कधीच कोणी सांगत नाही, कारण ती कळत नाही. कारण मंगळ हा तंटा करणारा ग्रह आहे आणि तिथे जर दोन्ही जातक मंगळाच्या प्रभावाखाली असतील, तर तिथे मंगळाच्या प्रभावाखाली असल्याच्या नंतर दोन्हीही जातक हार मानणार नाहीत. दोन्हीही जातक हार मानणार. कारण मंगळाचा तुम्ही मंगळाचा जो एक इफेक्ट सांगितला ना याचा सर हा आता, हा नोकरी संदर्भातला, हे एका जातकाची पत्रिका आहे. 9वा मध्ये तो कन्येचा मंगळ आहे.
सारखी 1.5-2 वर्षांनी नोकरी सुटते आणि बॉसच ह्याचे कालांतराने शत्रू बनतात. म्हणजे तुम्ही जे सांगितलं ना ते हा, तंतोतंत त्याला लागू होत आहे. कारण मंगळ त्या ठिकाणी, त्या नोकरीच्या ठिकाणी तशाच प्रकारे कार्यरत होत असतो. कारण मंगळ स्वतःला लपवून ठेवू शकत नाही. मंगळ मागे राहू शकत नाही. मंगळ जर मागे राहिला तर त्याची कुचंबना होते, तो वेडापिसा होऊन जातो. म्हणून कुठल्याही ग्रहाला स्थान योग्य मिळणं फार गरजेचं असतं. आता जेव्हा आपण सर्वतोभद्र चक्रवरून अशी पत्रिका पाहत असतो तर त्यावेळेला वेदज्ञान वेदज्ञान हा खूप गहन आणि अभ्यासाचा विषय आहे. त्याच्याबद्दलचे सगळे नियम आणि त्याच्यामधला प्रत्येक वेद शिकवणं, त्याच्यामध्ये जसं की प्रत्येक नक्षत्राला तिथे डावा वेद, उजवा वेद आणि सन्मुख वेद असे 3 प्रकारचे वेद आहेत. आणि हे वेद शिकवणं आणि त्या वेदांच्या माध्यमातून तिथे प्रिडिक्शन करणं हे फार आवश्यक असतं. आता ह्या वेदांना जे काही नियम आहेत, हे नियम या लेक्चरमध्ये मी सांगणार नाही याच्याकरता, कारण हा कोर्स जेव्हा मी घेणार आहे त्यावेळेला तिथे तुम्हाला त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने सांगितल्या जातील. कारण इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये आपल्याला फक्त ह्या नेमकं याच्यामध्ये काय तिथे ठरलेलं आहे, काय त्याच्यामध्ये दर्शवलेलं आहे, तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचं की नेमका हा चार्ट कसला आहे, काय आहे. आता ह्या चार्टच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला थोडस शिरकाव करून त्याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे, त्याची सुद्धा आपल्याला एक ओळख करून घ्यायची आहे. तत्पूर्वी आपण एक हात वरती केला होता कोणीतरी, निरंजन घाटपांडे, बोला. सर एक विचारायचं होतं. बोला. कन्येचा मंगळ निर्बली ठरवला जातो तो, मग निर्बली असताना तो तेवढे इम्पॅक्ट करेल का म्हणजे? बर, कन्येचा मंगळ निर्बली ठरवला जातो हा म्हणजे तुम्हाला अशी शंका आहे निर्बली ठरवला जातो का, की तुम्ही असं म्हणताय निर्बली ठरवला जातो? निर्बली असतो, निर्बली असतो असं मला बर, म्हणणं आहे. असं तुम्हाला म्हणायचंय. मी म्हणतो की कन्येचा मंगळ काय, कुठल्याच राशीचा मंगळ निर्बली नसतो. माझं म्हणणं असं आहे की कुठल्याच राशीचा मंगळ हा निर्बली नसतो. तुम्ही मला कन्येचा मंगळ म्हणालात तर मग मी तुम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं सांगू इच्छितो. कन्येचा मंगळ कन्येचा मंगळ हा आपण एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये दशमात घेतला तर, बरोबर आहे. कन्येचा मंगळ हा आपण हम्म, एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये दशमात घेतला, किंवा तो हम्म, जर लग्नात घेतला तर, किंवा जर तो पराक्रमात घेतला तर. आता ही तिन्ही स्थानं जी आहेत ही मंगळाला आवडती स्थान आहेत. सगळ्यात पहिलं आवडतं स्थान मंगळाचं म्हणजे राजाच्या गादीवरती बसणं, प्रथम स्थान. हम्म, हम्म, पण तिथे जर मंगळासारख्या सेनापतीला बसवलं तर त्याच्यानंतर मंगळ तिथे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कार्यरत होण्याचा प्रयत्न करतो. तो ज्या क्षेत्रामध्ये जाईल त्या क्षेत्रामध्ये तिथे आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करणार. कारण तिथे कन्येचा मंगळ निर्बली, कर्केचा मंगळ निर्बली किंवा तो नीचेचा, हा जो एक आपल्याला नियम सांगितलेला आहे किंवा जो काही फंडा सांगितलेला आहे हा साफ चुकीचा फंडा आहे. असं नसतं. ग्रहाला जेव्हा एखादं स्थान प्राप्त होतं ना त्यावेळेला त्या स्थानाला अनुसरून ग्रह तुम्हाला फलादेश देत असतो. म्हणून तर ह्या 2 तासाच्या लग्नाच्या प्रवासाला, लग्न म्हणजे त्या राशीच्या प्रवासाला, त्याच्यामध्ये फार महत्व आहे. पण ज्या वेळेला तिथे एखाद्या जातकाचा मंगळ हा कन्या राशीमध्ये दशमात असेल किंवा लग्नात असेल त्यावेळेला तो मनुष्य बुद्धिमत्तेने, कार्यक्षमतेने, निर्णय क्षमतेने अतिशय परिपूर्ण असेल. एक वाक्य लक्षात ठेवा, हा जो मंगळ आहे याच्यामध्ये, हा हम्म. मंगळ त्याच्यामध्ये मी म्हणतोय ते फक्त खरं मानायचं असं नको, किंवा हा तुम्ही म्हणताय ना ठीक आहे ठीक आहे तसं नाही. जी शंका येईल ती शंका उपस्थित करा. ती शंका उपस्थित करून आपण त्याचं पूर्ण पोस्टमार्टम करू. मला असं ते वरवर वरवर शिकवणं असं आवडत नाही. मला तो माझा स्वभाव नाहीये. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की कन्येचा मंगळ बिलकुल निर्बली नाहीये. तो बुधाच्या राशीतला मंगळ आहे, व्यवहार चतुर मंगळ आहे. मग जर मंगळ हा लग्नी आला तर व्यक्ती स्वतःच्या फायद्याचे निर्णय तर घेईलच, त्यानंतर तो ते निर्णय धाडसाने घेईल. कारण मंगळाचा मूळ गुणधर्म जो आहे तो धाडसाचा गुणधर्म आहे.
क्विक डिसिजन घेणं हा मंगळाचा गुणधर्म आहे. एखाद्या निर्णयावरती, एखाद्या गोष्टीवरती चटकन आपलं मत व्यक्त करणं आणि चटकन त्याच्यावरती निर्णय देणं हा मंगळाचा गुणधर्म आहे. मंगळ जरी शत्रू तयार करत असला स्वतःच्या वागणुकीने, तरी सुद्धा त्या शत्रूंना तोंड देण्याची देखील क्षमता ठेवणारा मंगळ ग्रह आहे. मग हा मंगळ तिथे निर्बली कसा राहील, निर्बली कसा नाही, पण होईल? हा व्ययस्थानातला आहे ना, व्ययस्थानातला कन्येचा मंगळ मी असं लग्न म्हणतो. मी लग्नातला म्हटलं. कन्येचा हम्म. मंगळ व्यय स्थानामध्ये, मी आता लग्न स्थानाविषयी इथे भाष्य केलं, लग्न स्थान आणि दशमस्थान, हम्म, हम्म. बरोबर की नाही? ते बरोबर आहे. मग जर हो. तिथे मी ह्याबद्दल मघाशी सांगितलं की जेव्हा व्यय स्थानामध्ये कन्येचा मंगळ असेल तेव्हा तो कशा प्रकारे निर्बली जात ठरेल, किंवा जातकाला निर्बली म्हणण्यापेक्षा जातकाला कोणत्या प्रकारे तो अडचणींमध्ये आणेल हे मी तुम्हाला सांगितलं. निर्बली हा शब्द मी वापरला का नाही वापरला? का नाही वापरला? कारण कुठलाही ग्रह ग्रह जो आहे तो निर्बली नसतो, तो बलवानच असतो. फक्त त्याला त्याचा परफॉर्मन्स देण्याकरता योग्य स्थान मिळालं पाहिजे, योग्य राशी मिळाली पाहिजे, आणि जी राशी मिळेल त्या राशीला अनुसरून तो तिथे करतच असतो. जसं की एखादा IAS असेल, IPS असेल, आता त्याला कुठल्याही डिपार्टमेंटला तिथे त्याला नेमणूक त्याची होऊ शकते, बरोबर आहे की नाही? हो. मग जर समजा त्याच्यामध्ये त्या माणसाला तिथे त्याला योग्य नसणारं डिपार्टमेंट मिळालं, समजा एखादा अतिशय पराक्रमी माणूस आहे, IPS आहे, असा ज्याला आपण म्हणतो की त्याला एखादी गोष्ट धडाडीने हिरिरीने करून दाखवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, आणि त्याला अशा कुठल्या तरी जर डिपार्टमेंटला पाठवलं की त्याच्यामध्ये त्याला तिथे रोज जाऊन बसण्याखेरीज दुसरं काही कामच नाही, हम्म, हम्म. तर त्याची कार्यक्षमता तिथे तुम्हाला पाहायला मिळेल का? नाही. हा, मग तेच जर त्याला एखाद्या अशा डिपार्टमेंटला पाठवलं, एखादा बुद्धिमान आहे प्रचंड, आणि मग त्याला जर समजा तिथे रॉ आहे, NIA आहे, इंटेलिजन्स आहे, IB आहे, त्या अशा सारख्या डिपार्टमेंटला पाठवलं, तर त्याची जी काही क्षमता आहे ती क्षमता तो तिथे दाखवू शकतो की नाही, हा आपल्याला विचार केला पाहिजे. म्हणजे त्या मंगळाला मिळालेलं स्थान जे आहे ते मंगळाला मिळालेलं स्थान ठरवतं की तो परफॉर्मन्स कसा देणार. एखाद्या प्लेअरला बॅटिंग चांगली करता येत असेल, पण त्याला हे सांगितलेलं आहे की तू 12वा प्लेअर आहे. समजा एखादा प्लेअर तिथे रिटायर्ड झाला तरच, इंजर्ड झाला तरच तुला चान्स मिळेल. मग तो अख्खा दिवस तिथे बॅट घेऊन पॅड लावून बसला तरी सुद्धा काही होणार नाही, हेल्मेट घालून बसला तरी सुद्धा काही होणार नाही, जोपर्यंत तिथे एखादा प्लेअर इंजर्ड होत नाही तोपर्यंत, किती चांगली बॅटिंग येत असू दे. बरोबर आहे. हा, आपल्याला अशा पद्धतीने लक्षात घेतलं पाहिजे. बरं, आणखीन काय? बोला. सर, एक प्रश्न विचारायचा होता. हो, विचारा. सर्वतोभद्रा चक्र ह्याच्यामध्ये आपण महादशीचा विचार करत नाही ना? बिलकुल आपण महादशेचा विचार करत नाही याच्यामध्ये. महादशेचा विचार हा पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये कुठंच केला जात नाही. मग एखाद्याची हे घटना आपल्या डोक्यावरती हे आपल्या डोक्यावरती मारलेलं आहे, थोपलेलं आहे आपल्यावरती, महादशा महादशा महादशा. मला एक सांगा, मी तुम्हाला पहिलं महादशेच्या वरचं थोडस विश्लेषण सांगतो, मग तुमच्या एखाद्या घटनेकडे मी येतो. असं आहे साहेब की आकाशामध्ये ही 27 नक्षत्र आहेत, बरोबर आहे? हो. आता ह्या 27 नक्षत्र ज्या वेळेला आकाशामध्ये आहेत त्यावेळेला ती स्थिर आहेत हे आपल्याला मान्य आहे. असावेत. नक्षत्र त्यात हलत नक्षत्र सुद्धा असू, हा हलत सुद्धा असतील एखाद्या वेळेस. साहेब, आपल्या ऋषी मुनींनी लिहून ठेवलेलं आहे, नक्षरती तत् नक्षत्रम, म्हणजे जे दगड आकाशामध्ये, जे तारे हलत नाहीत. आता आपल्याला स्वप्नात कुठे हलताना दिसतील तर त्याच्या काही आपल्याला कल्पना नाही बाबा, मला तरी कधी दिसले नाही. नाही, आणि बरोबर आहे. आपल्या खगोलशास्त्रज्ञांनी, ठीक आहे, खगोलशास्त्रज्ञांनी, आताच्या काळातल्या खगोलशास्त्रज्ञांनी तिथे लिहून ठेवलेलं आहे की हे नक्षत्रांचे तारे जे आहेत ते त्याच्यामध्ये हलत नाहीत, आणि जरी हल्ले तरी सुद्धा ते आपल्याला समजतील इतक्या तीव्रतेने तर बिलकुलच हलत नाहीत, बिलकुलच हलत ओके. नाहीत. अगदी सुदभर जर हल्ला तर त्याच्यात आपल्याला दिसणार पण नाही आणि तो काही कळणार पण नाही, काही संबंधच येत नाही.
हे गोष्ट कळण्याचा आपल्याला. आलं लक्षात? कारण ते हो. आपल्यापेक्षा अनेक प्रकाश वर्ष दूर आहेत आकाशामध्ये. हो. बरोबर ना? मग ते हलत पण हो. असतील असं काहीतरी जर समजा आपण तिथे हवेत तीर मारत राहिलो तर नाही चालणार. आज कुलकर्णींच्या घरी, वैभव कुलकर्णींच्या घरी तिथं काही पंचपक्वानं केले असतील तर तसं असू शकेल, असतील असं असू शकेल, पण नसतील केली तर, फक्त बटाट्याचीच भाजी केली असेल तर, बरोबर. नाही का? हा, मग तसा विचार नाही करायचा. विचार करताना आपल्याला तो व्यवस्थित पद्धतीने करणं आवश्यक आहे. लक्षात घ्या. बर. कॅमेरा बंद, कॅमेरा बंद. नाही, नाही, माझा तुम्हाला नाही, प्रश्न असा एक एक होता एक एक की एक मिनिट, एक मिनिट. मला तुमचा प्रश्न लक्षात आलेला आहे. मी तुमच्या प्रश्नाकडे येतोय. डायरेक्ट प्रश्नाला हो किंवा नाही मध्ये उत्तर देणं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला आजूबाजूच्या गोष्टींची कल्पना नसणं असं आहे, आणि मला तसं आवडत नाही. मी तुम्हाला व्यवस्थित प्रश्नाचं उत्तर देणार, काळजी करू नये. हं? अख्खं लेक्चर त्याच्यामध्ये गेलं तरी पण माझी काही हरकत नसते. बरं, आता भाग असा आहे की तुम्हाला माझा सांगणं असं आहे की ही जी नक्षत्र आहेत ना, ही नक्षत्र आकाशामध्ये स्थिर आहेत. जर ही नक्षत्र आकाशामध्ये स्थिर आहेत आणि आपण असं म्हणतो की अमुक एका नक्षत्राचं स्वामित्व, अमुक एका नक्षत्राचं स्वामित्व अमुक एका ग्रहाकडे आहे. या नक्षत्राचा स्वामी कोण? तो ग्रह. त्या नक्षत्राचा स्वामी कोण? तो ग्रह. बरोबर? मग असं जेव्हा आपण म्हणतो हो. तर जो ग्रह त्या नक्षत्राच्या खालून भ्रमण करतो, रोहिणी नक्षत्राचं स्वामित्व चंद्राकडे दिल्याच्या नंतर जो ग्रह चंद्र त्या नक्षत्राच्या खालून भ्रमण करतो, तो ग्रह त्या नक्षत्राचा बाप होऊ शकेल का? पहिला हा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा हा आहे की रोहिणी नक्षत्र नाही. चंद्रावरती परिणाम करतं की चंद्र रोहिणी नक्षत्रावरती परिणाम करतो, हा दुसरा मुद्दा आहे. बरोबर आहे? त्यानंतर बरोबर. इथे हो. तिसरा मुद्दा असा आहे की या नक्षत्र स्वामींची रचना जी ग्रहांच्या मार्फत विंशोत्तरी महादशेच्या पद्धतीने केलेली आहे, तशी अष्टोत्तरी महादशेच्या पद्धतीने केलेली आहे, योगिनी महादशेच्या पद्धतीने केलेली आहे, किंवा अन्य ज्या काही प्रकारच्या महादशा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलेल्या आहेत. म्हणून त्याच्यामध्ये इतकी हो. तफावतता आहे की त्याच्यामध्ये तुम्ही विचार करून जर असं उत्तर दिलं की महादशेवरून तुमच्या जीवनामध्ये हा भाग झाला असेल तर तो साफ चुकीचा ठरू शकतो. आजपर्यंत मी इतकी वर्ष ज्योतिष शिकवतोय आणि त्याच्यामध्ये कधीही शिकवताना सांगताना माझ्या एकाही विद्यार्थ्याला महादशेचा परिणाम आणि महादशेचा फलादेश मी सांगितला नाही, करू दिला नाही, शिकवला नाही. कारण महादशेची निर्मितीची मागच्या 100 वर्षांची, मध्ययुगातली पण नाहीये, अच्छा. प्राचीन तर नाहीच नाहीये, ओके. पण ती मध्ययुगातली पण नाही, मागच्या 100 वर्षांमधली आहे. आणि त्याचा वापर महादशा हे गृहीतक आहे. मी असं समजतोय, तुम्ही असं समजताय की रोहिणी नक्षत्राचा स्वामी कोण? चंद्र. आम्हाला असं समजण्याची आवश्यकता नाहीये. जर मूळ नक्षत्राचं स्वामित्व जर केतूकडे दिलं असेल तर मग देव निश्रुती काय करणार? देव निश्रुतींचं कार्य काय? भरणी नक्षत्राचं स्वामित्व हे यमाकडे असल्याच्या नंतर तुम्ही ज्या ग्रहाकडे त्याचं योजना द्याल तर त्याचं कार्य काय, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि जे गृहीतक आहे त्या गृहीतकावरून जर आपण एखाद्याला प्रिडिक्शन द्यायला गेलो तर आपलं प्रिडिक्शन 100 पैकी 90 वेळेला चुकणारच आहे. मटका म्हणतो ना आपण, तुपका म्हणतो ना, तो तुपका काही वेळेला लागू शकतो, 10 वेळेला. पण परफेक्ट जर तुम्हाला फलादेश द्यायचा असेल तर तो परफेक्ट फलादेश तुम्हाला लागत नाही. आणि याच्यामध्ये तुम्हाला गोचर इतकं महत्वाचं आहे, गोचर इतकं महत्वाचं आहे की ते तुमच्या जीवनामध्ये घटना घडवत असतं. महादशा तुमच्या जीवनात घटना घडवत नाही. तुम्ही तुमची स्वतःची पत्रिका जर परफेक्ट असेल तर तुमची स्वतःची पत्रिका ही महादशेच्या पद्धतीने जर तुम्ही सोडवून पाहिलीत आणि तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या प्रत्येक घटनांचा, आपलं जीवन हे आपल्यापेक्षा चांगलं कुणालाच माहिती नसतं. घडलेल्या घटना अथपासून इथपर्यंत त्या आपल्यापेक्षा दुसऱ्या कुणाला चांगल्या माहिती नसतात. त्याच्यामुळे जर आपण आपलीच पत्रिका अभ्यासण्याचा प्रयत्न केला, पहिल्यांदी महादशेच्या माध्यमातून सोडवून पाहावी आणि दुसऱ्या वेळेला गोचरीच्या माध्यमातून सोडवून पाहावी. गोचर येत असेल तर नक्कीच सोडवून पाहावी, नसेल गोचर येत
तर मी तुम्हाला हेल्प करायला तयार आहे. बोला कुलकर्णी साहेब. प्रश्न मला असा होता की सर्वतोभद्रा चक्र ह्या माध्यमातून आपण म्हणजे कुठल्याही घटनेचा अंदाज वगैरे सांगू शकतो जातकाला. बिलकुल सांगू शकतो. फक्त मृत्यूचा सांगू नये असा संकेत आहे. मृत्यूचा नाही अंदाज ठीक हा आहे ना, ज्योतिषाने सांगू. कारण ह्याच्यामध्ये इथं मी सर्वतोभद्रा चक्र एक ओपन केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मला कुठेही म्हणजे मला वाचता पण येत नाही, ती गोष्ट वेगळी आहे. हा. पण इथं मला तसं कुठेही काही दिसलं नाही, कारण एक फिक्स पत्रिका जी असती जन्मलग्न पत्रिका हा. हा. जी असती, तशी आवाज 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 ब्रेक यामध्ये होतोय. काही चेंजेस पण परत 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 वाक्य बोला, काय म्हणालात? हा ह्यामध्ये ज्या प्रकारे आपली जन्मलग्न कुंडली असती त्याच हा. प्रकारे कॉम्प्युटरवरती ही सर्वतोभद्रा चक्र हे तयार असतं. म्हणजे हे नाही. तयार नसतं हे, तयार आपल्याला म्हणजे करावं लागतं गोचर जन्मवेळ जन्मतारीख टाकून. हो बरोबर ना, ते हा. एकदा तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल होणारच नाही ना. तुमची जी जन्मवेळ असेल त्याच्यानंतर हो त्याच्यामध्ये बदल कसा होईल? मग ती जी मूळ कुंडली तयार, नाही जशी नाही. तुमची क्षेत्र कुंडली मूळ तयार होते ना, जशी तुमची हो हाताने लिहिलेली कुंडली किंवा कम्प्युटराइज काढलेली कुंडली जशी तयार होते ना, तशीच ही पण कुंडली तयार होते. आणि ही कुंडली बरोबर. तयार झाल्याच्या नंतर जे हा गोचरीचे ग्रह आहेत, ते गोचरीचे अच्छा. ग्रह आपण हा अभ्यासून आपण अभ्यासून त्याच्यावरून आपल्याला भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही गोष्टी सांगता येतात. ओके. जसं 12 घरांच्या कुंडलीवरून विदाऊट एनी स्पष्ट ग्रह, हम्म. कुठल्याही स्पष्ट ग्रहांची त्याच्यामध्ये गणना न करता, त्यांचा विचार न करता मी अनेक कुंडल्या सोडवून वाचून दाखवलेल्या आहेत. आणि माझे विद्यार्थीही तसे दाखवतात. ओके. बोला सर, आणखीन काय सेवा करू? नाही काही नाही. क्लास कधी असणार आहे सांगा, तसं मी ऍडमिशन घेईन. नक्की नक्की, शुअर. ओके. तुम्ही मला तुमचं व्हॉट्सअपवरून जरा हे करा, तुमचं नाव हो पाठवा. हो मला वाटतं तुम्ही मला मेसेज केलेला आहे तुमच्या व्हॉट्सअपला, नुसतं मेसेज केलेला आहे कुलकर्णी ऑलरेडी लिहिलेलं मी आहे. तुम्हाला. नुसतं हो कुलकर्णी लिहिलेलं आहे. हा ठीक आहे, पाठवतो. ओके. हा, बरं, ठीक. हा, चालेल. आणखीन कोणाला काय प्रश्न? सर्वतोभद्र चक्र. सर्वतोभद्र चक्र आहे. आणि ह्या सर्वतोभद्र चक्रामध्ये बेसिक आणि ऍडव्हान्स असा काही प्रकार नाहीये. बरं, बोला आणखीन काय कोणाला प्रश्न? सर हा. सर एक तुम्ही मगाशी म्हटलं होतं ना, कोणी प्रश्न विचारलेला निर्बळी मंगळ कन्येचा. हा. तर माझा कन्येचा मंगळ आहे. हा. आता निर्बळी म्हटलं ना, तर मी मुंबईतले जिथे लोक अशा ठिकाणी जायला घाबरतात, ते मुंबईतली सगळी ठिकाणं मी म्हणजे मला जावं लागलं, काही इलाज नव्हतं. तर भीती वगैरे असं काही नव्हती, आणि मी एकट्याने असं जाऊन आणलेलं आहे. म्हणजे काय सांगू, म्हणजे काही त्याला काही इलाजच नव्हता. पण मला अशी कधीही मला भीती नाही वाटली. आणि लोक मला, तुम्हाला सांगितलं ना, मी माझ्या गल्लीमध्ये सगळं हीच कामं करत होतो. कुठे ऍक्सिडेंट झालाय, ऍम्ब्युलन्स, हे काय आणि काय काय, म्हणजे अशा ठिकाणी जाऊन आलं की लोक म्हणजे तिथे जायला फाटते म्हणतो ना, मोठे मोठे बोलतात, आणि ते जाऊन मी एकटाच जाऊन अशा गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे मला तर काय वाटत नाही की निर्बळी मंगळ वगैरे. मी उलट तुम्हाला जी लोकांनी मला व्याख्या सांगितली, सगळ्यांना विरोध केला. त्याबद्दल जी व्याख्या तुम्हाला सांगितली मंगळाची, की मंगळ किंवा कुठल्याही ग्रहाला, मंगळ असो किंवा कुठलाही ग्रह असो, केतू असो, राहू असो, ज्या ग्रहाला स्थान चांगलं प्राप्त होतं, तो ग्रह, ज्या ग्रहाला स्थान चांगलं प्राप्त होतं, तो ग्रह तुम्हाला उत्तम रीतीने फलादेश देऊ शकतो. पण ज्या ग्रहाला स्थान योग्य मिळत नाही, तर त्या ग्रहाच्या बाबतीमध्ये
तुम्ही केवळ राशीच्या माध्यमातून असं नाही सांगू शकत की ही राशी खूप चांगली आहे आणि हा ग्रह याच्यामध्ये आहे म्हणजे खूप चांगला प्रतिसाद देईल. जसं आपण म्हणतो ना की कर्केचा गुरु कर्केचा गुरु हा उच्चीचा. आता हाच कर्केचा गुरु उच्चीचा जर असेल आणि तो जर समजा योग्य स्थानामध्ये नाही आला तर तो त्याच्यामध्ये काहीही फायद्याचा नाही. मी मागेही एका पत्रिकेचं तुम्हाला उदाहरण दिलं होतं की एक पत्रिका तुळ लग्नाचीच आणि त्या तुळ लग्नाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थामध्ये गुरु, तुळ लग्नाच्या पत्रिकेत चतुर्थात गुरु. त्या व्यक्तीला गाडी चालवता येत नाही तरी सुद्धा नावावर 2 गाड्या. गाडी नवऱ्याने घेतलेली आहे पण हिच्याच नावावरती घेतलेली आहे. कारण गुरु चतुर्थात आहे. ते वाहनाचं सुख गुरुने तिला आणून दिलं. कर्केचा गुरु. मग अशा वेळेला जर समजा आपण विचार केला तर तिथे त्या गुरुला स्थान योग्य मिळाले. सॉरी, मकरेचा गुरु. आता जर समजा तोच कर्केचा गुरु आपण म्हटलं उच्चीचा आहे आणि तोच जर समजा एखाद्या व्यक्तीच्या सप्तम स्थानामध्ये गुरु असल्याच्या नंतर लोक येऊन तुम्हाला नमस्कार करतील, कालांतराने तुम्हाला गुरुजी म्हणतील, तुम्हाला माताजी म्हणतील, तुम्हाला काय काय म्हणतील, पण वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने हाच गुरु योग्य आहे का? हा वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने योग्य नाही. मग तुम्हाला तुमची जी काही पद्धती आहे ती पद्धती बदलली पाहिजे. तुम्हाला वैवाहिक जीवन ह्या विषयाकडे वळताच कामा नये आणि तिथे गेल्याच्या नंतर एकदा चटका लागला परत दुसऱ्यांदा चटका खाण्याची तयारी जी आहे ती केलीच नाही पाहिजे. हा भाग हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कुठलाही ग्रह ज्या वेळेला आपण अभ्यासत असतो मग तो तुम्ही सर्वतोभद्र चक्रानुसार अभ्यासा किंवा अन्य कशा प्रकारे अभ्यासा, तुम्हाला फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये त्या ग्रहाचं स्थानगत फळ हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. ते जर नाही घेतलं आणि जर आपल्याला ग्रहाविषयी संपूर्ण कल्पना नसेल, ग्रहांच्या बाबतीमध्ये किंवा राशींच्या बाबतीमध्ये किंवा अन्य कुठल्याही ज्योतिषशास्त्राच्या याच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण असं म्हणतो की ते नियमांमध्ये तुम्ही बांधायला जाताना तेव्हा ते नियमांमध्ये कधीच बांधायचं नसतं. नियम म्हणा तुम्ही काही म्हणा त्याच्यामध्ये त्या नियमांमध्ये नाही बांधायचं. हे तर्कनिष्ठ शास्त्र आहे. या शास्त्राला जेव्हा तुम्ही तर्कनिष्ठ पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करता तुम्हाला उत्तर सहज प्राप्त होतात. असं आहे. सर अजून एक म्हणजे आहे ना, एक एक मिनिट नवीन मी ऍड वाचली एक होती. एक एक सर्वतोभद्र मिनिट चक्र एक मिनिट शिकायचं. एक मिनिट जरा थांबा. हो ऍड राहू दे. प्रश्न विचारा काय असेल. सर, एक ऍड आली होती प्रश्न माझ्याकडे. विचारा साहेब, मला ऍड नकोय, प्रश्न विचारा. नाही, बरेच लोक शेअर मार्केटला सर्वतोभद्र हे करतात म्हणून ती नाही नवीन आहे की शेअर मार्केट ऐका, शिकायचं असेल सोडून द्या. तर सर्वतोभद्र शिका. बर, काही प्रश्न आहेत का? नमस्कार सर. नमस्ते. सर सर्वतोभद्राच्या चक्रातून मागच्या वेळी जे तुम्ही 50 लेक्चर तुम्ही अटेंड केले त्याच्यातून बरेचसं काही कळालं. तरी पण अजून काही काही जसं गोचरीचं आपण भ्रमण बघतो, सन्मुख वेध बघतो, डावा वेध, विधवा वेध बघतो, तसं अजून काय पाहू शकतो आणि म्हणजे जे शिकवले नाही अजून असं एखादं थोडस उदाहरण द्या. शिकवलं तर मी तुम्हाला जे जे आहे त्या अभ्यासक्रमामध्ये जे जे आहे ते तर सगळं शिकवलेलं आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाही. पण तरी सुद्धा आता काही विद्यार्थी इथं नवीन आलेले आहेत, काही लोक नवीन आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी आपण एक गंमत म्हणून एक विषय सांगूया. गंमत म्हणून नाही, विषय खरोखर तुम्हाला ऐकण्यासारखाच आहे, शिकण्यासारखाच आहे. जेव्हा सर्वतोभद्र चक्र शिकाल, कसं आहे की फक्त एवढाच विषय मांडून काही वेळेला तिथे असे काही शिक्षक आहेत, असे काही लोक आहेत की ते फक्त त्याच्यावरच आपले कॉलर उडवत असतात. पण आता तुम्ही सुद्धा कॉलर उडवा, काही हरकत नाही. तुम्हाला एक छोटीशी ट्रिक मी त्याच्यामध्ये सांगतो. बरं, जसं आपल्या जन्माच्या वेळेला आपला सूर्य, आपल्या कुंडलीतला सूर्य ज्या राशीमध्ये असतो, बरोबर आहे, आपल्या कुंडलीतला सूर्य ज्या राशीमध्ये असतो
त्या राशीमध्ये तो कुठल्या ना कुठल्या तरी नक्षत्रामध्ये असतोच. तर त्या नक्षत्रावरून बघा त्या नक्षत्रावरून तिथे आपल्याला आपल्या घरामध्ये जन्माला येणाऱ्या जातकाची राशी किंवा नक्षत्र किंवा त्याचं जे आद्याक्षर आहे नावाचं, नाव नाही या, एक गाढव माणूस त्याच्यामध्ये सांगतो की नाव सांगतो मी घरातलं, नाव नाही सांगत कोण. नाव हे 2, 3, 4, 5, 6 अक्षरांचं असू शकतं. तर त्याच्यामध्ये तसं नाव नाही. त्याला म्हणतात की आद्याक्षर आपण सांगू शकतो. तर ते आद्याक्षर जे आहे ते कसं असेल याची सांगण्याची एक पद्धती आहे. तर आता तुमच्यापैकी कुणीही मला एखादी राशी सांगा, कुणी पटकन. कर्करास. कर्क राशी. हा, घाटपांडे साहेब बोला, एक नवीन लोक आहेत, बोला. कर्करास. कर्क राशी, बरं. कोण आहे दुसरं? काळे, काळे मॅडम. वृश्चिक वृश्चिक बर, वृश्चिक नाही. आता कर्क राशीमध्ये मला नक्षत्र सांगा. पुष्य. बरं, ठीक आहे, ठीक आहे. आता पुष्य नक्षत्र, पुष्य नक्षत्रामध्ये ज्या वेळेला सूर्य असतो तर तो कालावधी त्याच्यामध्ये तुम्हाला 20 जुलैच्या नंतरचा कालावधी आहे. 17 ते 20 जुलैच्या नंतरचा कालावधी असतो आणि त्याच्यामध्ये पुष्य नक्षत्रामध्ये सूर्याचं भ्रमण त्यावेळेला चालू असतं. ओके. आता हो. ज्या वेळेला आपण सूर्य हा पुष्य नक्षत्रामध्ये मांडला की त्याच्यानंतर आता हा चार्ट कडे बघा. हा जो तुम्हाला चार्ट पाठवलेला ना, त्या चार्ट मध्ये बघा. तर तिथून जेव्हा पुष्य नक्षत्राकडून आपण सन्मुख वेध म्हणजे त्याच्या समोरचं असणारं नक्षत्र, एक्झॅक्टली त्याच्या समोर असणारं नक्षत्र, पुष्य नक्षत्राच्या एक्झॅक्टली समोर असणारं नक्षत्र जे आहे ते कुठलं आहे? ज्येष्ठा नक्षत्र आहे. कुठलं नक्षत्र आहे? ज्येष्ठा. ज्येष्ठा नक्षत्र आहे. बघा समोर अगदी सरळ रेष जर तुम्ही केली 180 अंशाची अशी सरळ रेष ज्याला आपण म्हणतो, ती सरळ रेष जर पाहिली तर तिथे ज्येष्ठा नक्षत्र येतं आणि त्या नक्षत्रामध्ये बघा, त्या नक्षत्रामध्ये तिथे न नावाचं आद्याक्षर आणि पुष्य नक्षत्राच्या इथे ड नावाचं अध्यक्षर आहे. कुठलं आहे? ड ड ड ड नावाचं अक्षर हे वैदिक ज्योतिषमध्ये, पुरातन वैदिक ज्योतिषमध्ये नाही, हे मध्ययुगामध्ये आलेलं आहे. कारण अख्ख्या संस्कृत भाषेमध्ये ड या अक्षरावरून कुठलाही शब्द नाही. एक माहितीसाठी आहे का घाटपांडे साहेब? अध्याक्षर वेगळं होतं पण. काय वेगळं होतं? अध्याक्षर वेगळं होतं म्हणजे? इथं जे दिसतंय ते आणि प्रत्यक्षात अध्याक्षर आलेलं हे होतं. काय हे होतं? अहो मी काय सांगतोय, हे तुम्ही हे काय हे बोलताय? हेच अहो हेच. मी काय म्हणतोय, पुष्य नक्षत्राच्या खाली पुष्य नक्षत्र जे आहे ना, या चार्ट हो. मध्ये बघा, तुम्हाला पाठवलेला स्क्रीनवरती जो चार्ट आहे ना, तो जरा एलॅबरेट करा आणि बघा तो असा. हो. त्याच्यामध्ये पुष्य नाही होते नक्षत्राच्या तो. खाली हा. तिथे एक ड नावाचं अक्षर आहे. ड, मराठी ड लिहिलेला आहे, बरोबर. होय. त्याच्यानंतर खाली लृ आहे, लृ. आणि हम्म. त्याच्यानंतर खाली सिंह लिहिलेला आहे, त्याच्यानंतर खाली कन्या लिहिलेला आहे, खाली तूळ लिहिलेला आहे, त्याच्यानंतर ए लिहिलेला आहे, ए. आणि त्याच्यानंतर खाली हम्म. न लिहिलेला आहे. आणि त्या न च्या खाली याल तर तिथे ज्येष्ठा लिहिलेला आहे, ज्येष्ठा. मी तुम्हाला हे सांगितलं की जेव्हा तुम्ही मला पुष्य नक्षत्रातला सूर्य सांगितला, त्यावेळेला पुष्य नक्षत्रातल्या सूर्याच्या माध्यमातून जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला तिथे त्या सूर्याचा, याला सन्मुख वेद म्हणतात. सर्वतोभद्र चक्राच्या भाषेमध्ये याला म्हणतात सन्मुख वेद. आणि तो सन्मुख वेद जेव्हा सूर्य घेतो त्यावेळेला तो ज्येष्ठा नक्षत्राला घेत असतो. आणि तो कशाच्या माध्यमातून घेतो? तर ह्या ड नावाच्या अक्षराच्या, म्हणजे इंग्लिश मधलं डी किंवा तुम्ही त्याला द म्हणू शकता, तर त्या नावाच्या अद्याक्षरातून तो तिथे घेत असतो वेद. आणि त्याचं खालचं जे अक्षर आहे सगळ्यात ते न आहे. मग ज्या एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये पुष्य नक्षत्रातला सूर्य आहे, पुष्य नक्षत्रातला सूर्य आहे,
त्या पुष्य नक्षत्रातल्या सूर्य असणाऱ्या घरातल्या व्यक्तीच्या याच्यामध्ये तिथे न नावाची व्यक्ती की ज्याच्या पत्रिकेमध्ये वृश्चिक लग्न असेल, वृश्चिक राशी असेल, किंवा त्याचं जे नावाचं आद्याक्षर किंवा नावाच्या मध्ये ते न हे व्हायब्रेशन्स येत असतील, एन या अक्षराचे व्हायब्रेशन येत असतील, कारण हल्ली काही त्याच्यामध्ये सगळे लोक न वरून नाव ठेवतीलच का राशीवरून, असं काही नाही. एखाद्या घरात अ ची बाराखडी असते, एखाद्या घरात स ची बाराखडी असते, एखाद्या घरात क ची बाराखडी असते. हा नाव ठेवण्याचा प्रघात आहे सध्या, आणि हल्ली तर काय भयानकच नावं ठेवतात, त्याच्याबद्दल काही आपण बोलूच नाही. तो एक भाग आहे. मग जिथे एखाद्या घरामध्ये पुष्य नक्षत्रातला सूर्य असेल, मग तो तिथे कुणाच्याही कुंडलीमध्ये असू दे घरामध्ये, त्या व्यक्तीचं तरी नाव न वरून असेल, किंवा त्यांच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचं नाव हे न या अद्याक्षराने सुरुवात होणार, किंवा त्याच्यामध्ये वृश्चिक राशी असलेलं असणार, हे निश्चित आहे. हा सर्वतोभद्र चक्रचा नियम आहे. हा नियम आहे. आणि ह्याच्या मागे हे कारण शोधण्याचं जे काय हे तर्क आहे, त्याला म्हणतात तर्क. आता हॅलो सर. त्याच्यानंतर, हा एकच मिनिट असेल जरा, एकच मिनिट. आता त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर हेच पुष्य नक्षत्र जे आहे, ह्या पुष्य नक्षत्राला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र जे आहे, पुष्य नक्षत्रामधून जर आपण पाहिलं तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र हे कुठला वेध घेतं तर सर्वतोभद्र चक्राला अनुसरून ते डावा वेध घेत असतं. मग जेव्हा ते पूर्वा फाल्गुनीला अनुसरून डावा वेध घेत असतं, त्यावेळेला त्या घरामध्ये म नावाची व्यक्ती, एम या अक्षराच्या माध्यमातली व्यक्ती ही जन्माला येणं, सिंह राशीची व्यक्ती जन्माला येणं हे निश्चित आहे. ती येणार किंवा आलेली असेल ही त्यांच्या, कारण सूर्य हा वंशाचा कारक आहे, आणि तो वंशाचा कारक असल्यामुळे तुमच्या वंशावळीची जी काही नामनिर्देश आहेत तो इथे करत असतो. त्यानंतर तिथे जर आपण पाहिलं तर याच पुष्य नक्षत्राचा उजवा वेध जो आहे, हा उजवा वेध शततारका नक्षत्राला होतो. आता हे शततारका नक्षत्र कुठे आहे? हे शततारका नक्षत्र वायव्य दिशेला, उत्तर वायव्य दिशेला आहे. सर्वतोभद्र चक्रामध्ये शततारका नक्षत्र हे उत्तर वायव्य दिशेला आहे, आणि आकाशामध्ये सुद्धा हे उत्तर वायव्य दिशेलाच आहे. म्हणजे तिथे उपस्थित असणारं आकाशामधलं अक्षर कोणतं आहे तर त्याच्यामध्ये हे अक्षर आहे ग, जी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये जी म्हणतो, किंवा ग. ह्या ग अक्षराच्या माध्यमातून एखादी व्यक्ती घरामध्ये उपस्थित असणं किंवा जन्माला येईल हे तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता. तर तिथे शततारका नक्षत्र म्हटल्याच्या नंतर कुंभ राशी आली आहे का, आणि कुंभ राशीचे अक्षर आपण म्हणतो. आता इथे उपस्थितांपैकी जर आपल्याला आपला सूर्य माहिती असेल, आता तुम्हाला डावे उजवे वेध कुठल्या नक्षत्राचे कुठे हे काही माहिती नाहीये, पण इथे बरीच लोक सर्वतोभद्र चक्र शिकलेली आहेत, म्हणून त्याच्यामध्ये तिथे त्यांना हे कळू शकेल की त्यांचा सूर्य ज्या राशीमध्ये असेल, ज्या नक्षत्रामध्ये असेल, त्याला अनुसरून त्यांच्या घरामध्ये ती राशी जन्माला येणं, त्यानंतर त्या राशीच्या अखत्यारीतलं जे अक्षर आहे ते जन्माला येणं, हे त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चित आहे. हॅलो सर, एक अनुभव शेअर करतो. माझं पुष्य नक्षत्रामध्ये रवी आहे. येस. हा हा, माझ्या मिसेसचं नाव अनिता आहे. हा माझ्या मुलीची रास वृश्चिक लग्न आहे मुलीचं. तिची रास कुंभ रास आहे आणि तिचं नाव मधुरा आहे. ग्रेट. बघा, आता हे सगळे असे अनुभव हे फक्त काही 2-4 लोक आहेत ना, तीच हिरिरीने शेअर करतात, पण मला असं वाटतं की आपल्याकडे शिकणारे बाकीचे लोक काही तोंडात मूग गिळून बसतात का काय, काहीच बोलत नाही. आणि इव्हन माझ्या भावाची रास सुद्धा कुंभ आहे, मुलीची कुंभ आहे. म्हणजे पहिलं तुम्ही नाव सांगितलं होतं ना पूर्व फाल्गुनीचं, हा नाव मधुरा. मधुरा, सरळ correct. अनिता नाव मिसेसचं, मुलीची रास वृश्चिक,
कारण ते वृश्चिक राशीमध्ये येतं आणि तिची रास कुंभ. एवढं सगळं तंतोतंत जुळलं सर, आणि त्यावेळेला मला ज्योतिष येत नव्हतं. आता हा जो प्रकार आहे हा अशा पद्धतीने अभ्यासायचा असतो. कुठलाही प्रकार तुम्हाला लगेच जर कळला तर खरोखर त्याच्यात काही दम नाही असं समजा. तो तुम्हाला अभ्यासाच्या अंतीच कळला पाहिजे. अभ्यास करणं हे फार महत्वाचं आहे. हम्म. चहा सुद्धा तुम्हाला असं नाही की तुम्हाला आता चहा खूप सोपा आहे, खुर्चीवर बसल्या बसल्या तिथे पटकन होऊन जाईल. त्याच्यासाठी उठावंच लागतं आणि बाकीची तयारी करावीच लागते. त्याला सुद्धा उकळायचा वेळ द्यावाच लागतो, नाही का? म्हणून तुम्हाला सहज रीतीने आपल्याला ज्योतिष होता येईल हा एक पहिला फंडा डोक्यातून काढून टाका. कोणीही सहज रीतीने कधीही ज्योतिषी होऊ शकत नाही. गमवणं येत नाही, येत नाही लहानपण. तो ज्योतिष येईल का? ज्या शास्त्राच्या निर्मिती करता आणि त्या शास्त्राच्या विकासाकरता, ते शास्त्र लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता ज्या ऋषीमुनींनी आपली हयात खपवली, ते आपण असं अगदी सहज रीतीने काही मिठाई नाही, ती लिमलेटची गोळी नाही घातली तोंडात आणि वा वा किती छान आहे. त्याचा आनंद फक्त तुमचा जातक घेऊ शकतो, जो तुमच्याकडे ज्योतिष पाहायला येतो. वा किती छान ज्योतिषशास्त्र आहे, तो 2 तासात तुम्हाला सांगू शकतो. वा किती छान ज्योतिषशास्त्र आहे, तुम्ही किती सांगितलं माझ्याबद्दल, धन्यवाद. पण शिकणारा माणूस जर असं म्हणत असेल की नाही हे खूप सोपं आहे, असं आहे तसं आहे, नाही नाही, अभ्यास केलाच पाहिजे, सहज रीतीने आलं पाहिजे, कधीच येणार नाही. बर बोला काळे मॅडम, काही विचारायचं होतं का तुम्हाला? सर बोलू का सर? हा माझा रवी उत्तराषाढा नक्षत्रामध्ये आहे. हा आणि त्याच्यामध्ये श नावा, त्याचा डावा वेद त्या श नावाला जातो. तिथं श नावाचं कोणी नाही. आणि उजवा वेद हा ट नावाच्या ह्याच्यात होतो. तर आडनाव तामसेकर आहे, ट पासून. आता बघा, पूर्वाषाढामध्ये उजवा वेद जो आहे तो हस्तला जातो. हो, हस्त बरोबर आहे. नक्षत्राचा मुलगा आहे नक्षत्रावर जन्मलेला. मग आता अजून काय पाहिजे तुम्हाला? तुमची वंशावळ जर त्याच्यामध्ये येत असेल, तुमचा वंशज आहे ना तो. हो 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 हो. हा येस सर, थँक्यू. बोला तर मॅडम. माझ्या मुलाच्याही कर्क राशीतच पुष्य नक्षत्रात आहे. हा तुम्ही मागाशी म्हणलं ना कर्क राशीत पुष्य नक्षत्र आहे, तर बरोबर म्हणजे माझं नाव मीना आहे आणि त्या मावशीचं नाव निलिमा आहे. म्हणजे म आणि न च तुम्ही म्हणले ना, ते बरोबर आलेले. बरोबर बरोबर. मॅडम कसं आहे की हे नियम जे आपण म्हणतो ना की मी नाव ठेवणार आहे, मी नाव ठेवणार आहे, बापाची घाई असते नाही मी नाव नाही नाही ठेवणार आहे, आईची नाव असते मी नाव ठेवणार आहे, नाही. मावशी काका आत्या सगळ्यांची घाई असते मी नाव ठेवणार आहे. पण त्याच्यामध्ये आपण नाव ठेवतच नाही. आकाशाने पहिलंच आपलं नाव ठरवलेलं आहे ठेवलेलं असतं. बरोबर आहे. की तुम्ही कोणत्या, फक्त आता हल्ली जी काही आपली नावं जी ठेवली जातात त्या निरर्थक नावं ठेवली जातात, अर्थ नसलेली नावं ठेवली जातात. हो बरोबर. आता इथे एवढी छान नावं दिसत आहेत, बालाजी, अविनाश, अनिता, आरती, अनिल, अनिल, अनगा वगैरे ही छान छान नावं दिसत आहेत. काही काळाने ही सगळी नावं लुप्त होऊन जातील आणि ती भलतीच नावं त्याच्यामध्ये आपल्याला दिसायला लागतील, नाही का? आता ते मगाशी ग्रहस्थ प्रश्न विचारत होते, निरंजन छान नाव आहे, पण आपल्याकडे आता अशी नावं सगळी लुप्त होत जाणार आहेत आणि फालतू नावं आपल्याकडे आकार घेत आहेत. निदान पुढच्या 20 वर्षात तरी आपल्याला तीच पाहायला मिळतील. जनजागृती आली तर नक्कीच त्याच्यामध्ये आणखी चांगली नावं आपल्याला पाहायला मिळतील. बरं असो, आपला विषय नावांचा नाही, पण इथे कसं आहे की सर्वतोभद्र चक्र आणि नाव आणि आद्याक्षर अक्षर याच्या मध्ये आपण बऱ्याच गोष्टी तिथे सांगू शकतो. त्याच्यामुळे तो विषय तिथं वळला. जसं आपण याच्यामध्ये आद्याक्षर सांगू शकतो, तसंच आपण याच्यामध्ये कोणत्या तिथीला घरामध्ये व्यक्ती जन्म घेणार आहे किंवा या तिथीला, या स्पेसिफिक याच तिथीला
एखाद्या व्यक्तीने ह्या घरामध्ये जन्म घेतलेला आहे याच्याबद्दल सुद्धा आपण त्याच्यामध्ये विश्लेषण करू शकतो. अमुक एका वारालाच याच्यामध्ये एखादी व्यक्ती जन्म घेणार किंवा जन्म घेतलेला आहे याच्याबद्दल सुद्धा आपण विश्लेषण करू शकतो. वार कसा निश्चित करतात हे पहिलं लक्षात घ्या. काही लोक 12 वाजले की वार बदलला हा कन्सेप्ट डोक्यातनं काढून टाका. 12 वाजल्याच्या नंतर फक्त तारीख बदलते, वार बदलत नाही. वार हा सकाळी सूर्योदयाच्या नंतर बदलतो. जर एखाद्या वेळेला एखाद्या जातकाचा जन्म हा रात्री 2 वाजता झाला असेल तर तो जो 12च्या नंतर कॅरी केलेला जो वार आहे रात्री 12च्या नंतर तोच पकडायचा असतो. तारीख भिन्न, वार तोच. कारण वार कधी बदलतो? ज्या वेळेला आकाशामध्ये सूर्योदय होतो त्यावेळेला. ओके, बोला आणखीन काय? कुणाला काही विचारायचंय? कुणाला काही विचारायचंय? देऊळकर साहेब, तुम्ही काही विचारतात का मध्ये उद्या? बर, सर मी बोला. एक विचारू का? मी विचारू का सर? विचार. माझ्याकडे एक छोट्या बाळाची पत्रिका आली ना, त्याची आई म्हणते की तो नावकरी आहे का? तर नावकरी आहे कशाने ओळखायचं सर? मॅडम आता काय माहितीये का, हा एक प्रकार जो आहे आणि हा एक शब्द नावेकरी आहे का, म्हणजे काय की तो तुमचा हो हो पूर्वज म्हणून कोणी जन्माला आलेला आहे का असं पाहिलं जातं. हो हो बरोबर. सर. त्याचा तिथे हा पूर्वज म्हणून नाही तर तो नावेकरी आहे. म्हणजे तो त्याचा तुम्ही त्या नावाने त्याला हाक मारा म्हणजे त्याचं रडणं बंद होईल असं म्हटलं जातं. बरोबर ना? जनरली हो असंच सर सांगितलं हो. की तुम्ही म्हणजे त्याचं. आहे का असं विचारते ती बाई, असं विचारते आहे का? सांगतो सांगतो मॅडम. याच्याकरता एक गोष्ट पहिली लक्षात घ्या की मनुष्य हा 360 वर्षाच्या आधी त्याच कुळामध्ये कधीच जन्म घेत नाही. आणि आपल्याला आपल्या 360 वर्षाच्या पूर्वीचा इतिहास जर माहिती असेल तर आपण त्या नावाने त्याला हाक मारू शकतो. काही लोक म्हणतात नाही माझे आजोबा आलेत, माझे पणजोबा आलेत, माझे वडील आलेत, माझी आई आले जन्माला, अमुक आलंय तमुक आलंय, बहीण आले, भाऊ आलाय. नाही, मनुष्य देहाला इतक्या लवकर तिथे जन्म घेता येत नाही. हे वर्तुळच 360 अंशाचं आहे. त्यामुळे तिथे त्याची मूळ पत्रिका पहा. एखादं मूल रडत असतं, एखादं मूल शांत असतं, एखादं मूल भित्र असतं. हा मूळ गुणधर्म जो आहे तो त्यांच्या ग्रहांचाच आहे. त्याच्या पत्रिकेमध्येच तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. मग तो मुलगा रडतोय का? आणि काही वेळेला लहान मुलांच्या रडण्याचा एक स्पेसिफिक टायमिंगच असतो. ते लोक त्याच वेळेमध्ये रडतात, त्याच वेळेमध्ये रडतात. दुपारी जन्माला आलेलं मूल हे रात्रीचं रडत राहणार, आई बापाला जागवत राहणार. मध्यरात्री जन्माला आलेलं मूल हे संध्याकाळच्या वेळेला रडत राहणार, परेशान करणार काही का. आता तुम्ही सगळ्या माता आहात, सगळे पिता आहात, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, अनुभव असेल, आहे का नाही? खरं आहे का खोटं आहे? आहे सर, आहे अनुभव. हा, तेच आता हे सांगायला सुद्धा तुम्ही लोक एवढे जड होता का मला काय कळत नाही बाबा. तो त्या बालकाचा रडण्याचा एक स्पेसिफिक टायमिंग असतो. हे एक साधं सोपं गणित आहे, त्याच्यामध्ये काही आणि त्याच्यामध्ये तो काही नावेकरी वगैरे असं काही नाही. काही वेळेला बघा, काही वेळेला तिथे हे जे तुम्ही म्हणालात त्याच्याबद्दलचं तुम्हाला थोडक्यात एक विवेचन सांगतो मी मॅडम. असं आहे, काही वेळेला एखादी व्यक्ती तत्कालिक गेलेली असते किंवा काही काळापूर्वी गेलेली असते आणि त्याच्या इच्छा आकांक्षा त्या तशाच असतात. त्याची आसक्ती पूर्णपणे मागे राहिलेली असते. आता हा विषय जो आहे हा सर्वतोभद्र चक्राशी निगडीत नसून हा थोडासा तंत्राकडे झुकतो आणि गूढशास्त्राकडे झुकतो. त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती जी आहे ती व्यक्ती त्याच्यामध्ये
इच्छा आकांक्षा मागे ठेवून गेलेली असते, प्रचंड आसक्ती मागे ठेवून गेलेली असते. आणि जेव्हा त्याच कुळामध्ये एखाद्या जातकाचा, मग तो स्त्री जातक असो किंवा पुरुष जातक असो, त्याचा तिथे जन्म होतो, त्यावेळेला त्याच्या माध्यमातून आपल्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा तो जो आत्मा आहे तो प्रयत्न करत असतो, फक्त प्रयत्न करत असतो. लक्षात घ्या, तो फक्त प्रयत्न करत असतो की याच्या माध्यमातून त्याला त्याला त्रास देण्याचा बिलकुल उद्देश नसतो, त्याला त्याला त्रास द्यायचाच नसतो, कारण तो त्याच्याच कुळातला आहे म्हणून. पण त्याला असं वाटत असतं की नाही, याच्या माध्यमातून माझ्या इच्छा आकांक्षा मी पूर्ण करीन, कारण माझं याचं काहीतरी नातं आहे. जर एखादं असा आत्मा किंवा पिशाच जे आहे ते तिथे कुठे असेल आणि त्याच्या बाजूला त्याचे पणजोबा बसले असतील तरी सुद्धा त्याला माहिती नसतं की हे माझे पणजोबा आहेत का, कारण तो आत्मा आहे. पण तो ज्या वेळेला पहिल्या 120 वर्षांमध्ये घुटमळत असतो ना, त्यावेळेला त्याला ही एक आसक्ती असते. त्यावेळेला तिथे जर समजा त्या गेलेल्या पूर्वजांपैकी एखाद्याचं नाव नाव हे खूप महत्वाचं आहे. नावात बरंच काही. नाव जर आपण घेऊन त्याला उच्चार केला, मग तो किती रोज काय आपण उच्चार करत नाही त्याचा, एकदा उच्चार केला तरी सुद्धा बराच फरक पडतो. तो तिथे तृप्त होतो आणि हा रडायचा बंद होतो. ती कनेक्टिव्हिटी आलं लक्षात? काळसेकर मॅडम, हो सर. हो सर. हो सर. हो सर. हा थँक्यू पण सर. प्रकार बऱ्याच लोकांनी पाहिला असेल की नाही? आता सर ह्याचा मीच आणि खूप सर्वतोमुद्र लहान. चक्राचा काही संबंध नाही. नाही नाही. चार्ट मध्ये शोधायला जाऊ नका काही. हा नाही नाही सर. शास्त्रातला वेगळा प्रकार आहे. थँक्यू सर. ओके. बर, देऊळकर साहेब काय म्हणताय? देऊळकर साहेब, हॅलो, आवाज येतोय? हा बोला. हा? नाही, आवाज ब्रेक होतोय तुमचा. काय ते? कार्यक्रमामध्ये बर बर, ओके. असा असा कार्यक्रमामध्ये असा. ठीक आहे, तुमचा आवाज ब्रेक होतोय. त्याच्यामध्ये आपला सर्वतोभद्र चक्रचा जो क्लास आहे तो जेव्हा भविष्यामध्ये होईल त्यावेळेला मी तुम्हाला नक्कीच चांगल्यापैकी शिकवण्याचा प्रयत्न करणार आणि तुम्हीही चांगल्यापैकी शिकण्याचा प्रयत्न करा ऍडमिशन घेतल्यास. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मधल्या काळामध्ये तुम्हाला कुठे विनामूल्य ते सशुल्क काही शिकायला मिळत असेल तर त्याच्यामध्ये नक्की शिका, थोडासा अनुभव घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये शिकणं आणि शिकवणं याच्यामध्ये किती तफावत असते, काय प्रकार असतो, कशा प्रकारे शिकवलं जातं, काय केलं जातं. माणसाने अनुभव घेतल्याच्या नंतरच कळतं. आपण जर सरळ म्हणाल की नाही हे पुस्तक बरोबर नाही, काही मजा नाही या पुस्तकात, आपण वाचलेलं नाहीये, तरी पण आपण जर असं म्हटलं तर आपल्याला कळणारच नाही. एखादी फिल्म चांगली नाहीये, काय बंडल फिल्म आहे, नाही, ती फिल्म चांगली आहे की नाही याच्यासाठी ती पाहावी लागते. काही काळ पूर्ण पाहण्याची आवश्यकता नसते, काही काळ पाहावीच लागते. सर, हा, सर्वतोभद्र चक्रवर ना तात्कालिक प्रश्नांची उत्तरं मिळतात का? म्हणजे समजा नोकरी करता अप्लाय केलाय, एक 4-8 दिवसात उत्तर अपेक्षित आहे, नक्की मिळतं. किंवा ह्या नक्की अशा प्रकारची उत्तरं मिळतात? नक्की मिळतं. जर आपल्याला तिथे अशा प्रकारचं उत्तर शोधायचं असेल, नोकरी करता अप्लाय केलेला आहे, तर तिथे 4-8 दिवसामध्ये आपल्याला त्याचं उत्तर येणार आहे, येईल का नाही येईल, तर याच्याकरता तिथे आपल्या कुंडलीतलं, मूळ कुंडलीतलं षष्ठ स्थान, लग्न स्थान, बरोबर आहे, यांचा आपल्याला विचार करावा. त्यानंतर कन्या राशीचा विचार करावा आणि तिथे असणाऱ्या ग्रहांचा विचार करावा. आता हे ग्रह ज्या वेळेला तुम्ही सर्वतोभद्र चक्रमध्ये अभ्यासणार आहात त्यावेळेला एक मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे तिथे फास्ट मुव्हिंग प्लॅनेट चंद्र, त्याचं भ्रमण हे नेमकं त्या नक्षत्रांच्या मधून होणार आहे का, किंवा तिथे या राशींचा जो मी उल्लेख केला, या स्थानांचा जो काही मी उल्लेख केला, त्या स्थानांशी संबंधित असणाऱ्या ग्रहांना किंवा त्या स्थानांशी संबंधित असणाऱ्या
स्थानांना तिथे किंवा त्या राशींना चंद्र किंवा सूर्य किंवा एखादा शुभग्रह वेध करता होत आहे का, याच्या बाबतीमध्ये जर समजा आपण विचार केला, नियमानुसार जे सर्वतोभद्र चक्रचे नियम आहेत त्या नियमाला अनुसरून तिथे तो त्याच्यामध्ये त्याला एलिजिबल आहे का हे आपण जर पाहिलं तर आपण नक्की सांगू शकतो की तिथे या जातकाला नोकरी मिळेल अथवा नाही मिळेल, त्याला यश मिळेल का नाही मिळेल. त्याच्यासाठी पहिलं तुम्हाला पाहिलं काय पाहिजे, तर चंद्र पाहिला पाहिजे. दुसरं काय पाहिलं पाहिजे, तर सूर्य पाहिला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला शुक्र, बुध आणि गुरु यांचा विचार करणं गरजेचं आहे. मग तिथे जर समजा मंगळासारखा ग्रह, आपण सूर्याला पापग्रह म्हणतो, तरी सुद्धा सूर्याच्या कुठल्याही भूमिकेखेरीज आपल्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट होत नाही. सूर्य हा प्रत्येक गोष्टीवर शिक्कामोर्तब करणारा आहे. बाळ कन्सीव्ह व्हायचं असेल, सूर्याचं शिक्कामोर्तब गरजेचं आहे. नोकरी लागायची असेल, त्याचं शिक्कामोर्तब गरजेचं आहे. विवाह व्हायचा असेल, त्याचं शिक्कामोर्तब गरजेचं आहे. तर नोकरीमध्ये कसं शिक्कामोर्तब गरजेचं आहे. आता सूर्य हा 1 महिन्याला 1 राशी उपभोगतो. जर समजा सूर्य 1 महिन्याला 1 राशी उपभोगत असेल, तर त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये फळ देणारा ग्रह कोणता आहे, तर चंद्र आहे. तिथे चंद्राची अनुकूलता पाहावी आणि त्याच्यामध्ये मूळ पत्रिकेमध्ये चंद्राची अनुकूलता अधिक त्याच्यामध्ये इथे वेध हे पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं. एक तुम्हाला साधं सोपं एक हे सांगतो. जसं मला जेव्हा नोकरी लागली त्यावेळेला नोकरी लागतानाचा कालावधी जो होता तो कालावधी पावसाळ्यातलाच होता आणि जेव्हा नोकरी लागली त्यावेळेला मूळ सूर्यावरून सूर्य जात असताना तिथे नोकरी लागली आणि ज्या क्षेत्रामध्ये नोकरी लागली किंवा ज्या कंपनीमध्ये मला नोकरी लागली त्या कंपनीचं नाव जे होतं न वरूनच होतं. ज्या व्यक्तीच्या इन्फ्लुएन्सने मला नोकरी लागली त्याचं वृश्चिक लग्न होतं. ज्या व्यक्तीच्या इन्फ्लुएन्सने ज्याच्याकडे नोकरी लागली त्याचं नाव देखील न वरून असं आहे. म्हणजे ते सुद्धा आपल्याला पाहता येतं. येस सर. केवळ आणि केवळ सर्वतोभद्र चक्रचं थोडक्यातलं म्हणजे अगदी 100 पैकी 0.01% व्याख्यान होतं. पुढचं जे काही असेल तर ते आपण नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला भविष्यामध्ये जेव्हा लेक्चर्स घेऊ आणखीन असे काही विनामूल्य त्यावेळेला मी नक्की इन्व्हाइट करेन. ज्यांना जे इच्छुक असतील त्यांनी यावं. मध्येच येणाऱ्यांनी आणि मध्येच पळून जाणाऱ्यांनी येऊ नये. या एकदम व्यवस्थित पद्धतीने या, ऐका, तृप्त व्हा. नाही तृप्त झालात तर 2 शब्द वाईट बोलून निघून जा, दुसरं काय. आता बेलसरे मॅडम आलेत का? हॅलो हॅलो. हा, येत आहे ऐकू. हा हा, बेलसरे मॅडम आल्यात का? दिसतायत तर आलेल्या. असो, ठीक आहे. आणि ज्या वेळेला सर्वतोभद्र चक्र शिकवलं जाईल त्यावेळेला तो कोर्स शॉर्ट कोर्स नसेल एवढं लक्षात घ्या. मी कुठलीही गोष्ट शॉर्ट मध्ये कधीही शिकवत नाही, ती मला आवडत नाही. हॅलो हॅलो. नमस्ते. नमस्ते, काय म्हणताय? नाही, म्हटलं तुमची चला बरेच. आठवण मी याच्यासाठी काढली की तुम्ही हा. आधी असा क्लास एक अरेंज केला होता. हो. मीच तर तो क्लास एवढा पॉप्युलर केला. आणि त्याच्यानंतर तिथे हम्म काय घडलं हम्म. असो, जुन्या आठवणी, कटू आठवणी राहू दे. हो, जुन्या आठवणी आल्या म्हणून तर म्हणलं बघूया, चला जाऊया पुन्हा एकदा सर्वतोभद्र ऐकूया. म्हणून मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की तिथे
सर्वतोभद्र चक्र चा क्लास जो होईल भविष्यामध्ये तो साधारणपणे 50 लेक्चर्सचाच होईल. तो त्याच्यापेक्षा कमी होणार नाही. जेव्हा मला अंदाज नव्हता त्यावेळेला मी तिथे 35 लेक्चर्स असं लिहिलं होतं, पण ते 35 लेक्चर्स न होता तो क्लास 15 लेक्चर्स वाढला. काही हरकत नाही. क्लास वाढल्याच्या नंतर मला त्याचं काही वाईट वाटत नाही. आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. ओके, बरं. आता तुम्हाला इतरांना कुठलाही क्लास, हा बोला. ते 50 लेक्चर 35चे 50 केव्हा झाले ते कळालेले, अक्षरशः भारावलेले होते सगळे लेक्चर, आणि असं वाटलं ते संपूच नाही. आणि आता परत केव्हा घ्या तेव्हा ते आम्ही असणारच नाही. नक्की नक्की. आणि कसं आहे, प्रत्येक वेळी नवीन शिकायला मिळतं तुमच्याकडनं, जरी तो रिपीट जरी झाला, कारण तेवढे शास्त्रे एकदा शिकवून होत नाही आमच्यासारख्या मोठ्यांना. ते प्रॅक्टिसची गोष्ट आहे. हे 50 लेक्चर नक्कीच तुम्ही घ्या आणि आम्ही नवीन नवीन शिकू तुमच्यापासून. सर मी सुद्धा परत येईन, कारण हे म्हणजे शास्त्र जे तुम्ही काही शिकवलं तर मला पण करायचंय सर. तर पुन्हा एकदा आम्ही जॉईन होऊ, कारण हे ऐकून ऐकून जे डोक्यात बसतं आणि त्यावेळेला तुम्ही प्रत्यक्ष पत्रिका सोडवायला जाता त्यावेळेला बरेच वेळा भांबवायला होतं. आणि अक्षरशः सांगतो तुम्हाला, तुमची जुनी लेक्चर सुद्धा आहेत ना ऐकून, इव्हन मी नोट डाऊन पण केलेलं आहे, त्या रेफर करून मग पुढे जायला बरीच मदत होते. तर हे जर परत जर हा कोर्स झाला तर मी नक्की जॉईन करणार. नक्की 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 साहेब. धन्यवाद. जय श्रीराम. आणि पुढच्या वेळेला एखादा नवीन विषय घेऊन आपण नक्कीच भेटू. लोकांनी उपस्थिती दाखवावी, यावं, आनंद घ्यावा लेक्चरचा, प्रश्न विचारावेत. मला प्रश्नांचं उत्तर देण्यामध्ये आनंद आहे. धन्यवाद सर. जय श्रीराम. धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद सर. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम सर. राम राम सर. राम राम. जय श्रीराम.